प्रभु यीशु मसीह के महान नाम से एक और बार मैं आपको स्वागत करता हूं। प्रभु येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये पुन्हा एक बार मी तुमचं स्वागत करीत आहे। लगातार परमेश्वर के वचन के आधीन में अपने को सौंपने के लिए एक सुंदर अवसर फिर से हमें मिला है आणि सातत्याने प्रभूच्या सानिध्यात बसून त्याचं वचन ऐकण्याचा सुंदर अशी एक संधी पुन्हा एकदा देवाने आपल्याला दिलेली आहे। लगातार मैं आपको उस डायरेक्शन में ले जाने के लिए चाहता हूं जिससे आप और हम समझ सकें नया नियम का सेवक का मतलब क्या है। आणि सातत्याने मी या गोष्टींचा प्रयत्न करत आहे की नवीन करारातील सेवक याचा अर्थ नेमका काय आहे हे आम्हाला समजावं। जरूर हम सब कोई सेवकाई में पाए जाते होंगे, जरूर आम्ही सर्वजण सेवेमध्ये आढळत असू, लेकिन कई जगहों में मैंने एक बात को देखा, अभी भी पुराना नियम की सेवकाई को ही वे सेवकाई समझते हैं, नया नियम की सेवकाई को समझे नहीं हैं। आणि बऱ्याच ठिकाणी मी आज देखील असं पाहिलेलं आहे की जुन्या करारातील सेवा कार्यालाच ते सेवा कार्य असं म्हणतात, नवीन करारातील सेवा कार्याला सेवा कार्य आहे असं ते गणत नाहीत। कई कई ड्रेस कोड में भी पुराना नियम की बातों को ही लोग अभी मानते हैं। अब कई एक ट्रेडिशनल चर्चेस में इस बात को देखते होंगे आणि बऱ्याचशा अशा पारंपरिक मंडळांमध्ये तुम्ही या गोष्टी पाहत असाल की जुन्या करारातील जे काही वेश परिधान करण्याची पद्धती आहे त्याच पद्धतीचा आज देखील ते अवलंब करत आहेत। जरूर पुराना नियम में कई बातों को हमें सीखने के लिए मिलता है, जरूर जुन्या करारामध्ये पुष्कळशा गोष्टी आम्हाला शिकण्यासाठी प्राप्त होतात, परंतु नया नियम के प्रकाश में बहुत लोग नहीं आने के वजह से वे पुराना नियम की बातों में फंसे हुए हैं। परंतु नवीन करारातील प्रकटीकरणाच्या गोष्टींमध्ये ते न आल्यामुळे बरेचसे सेवक लोक जुन्या करारातील गोष्टींमध्येच ते अडकलेले आहेत। और इसलिए दोनों बातों को लेके मैं आपके सामने आज सवेरे कुछ बातों को बांटने के लिए चाहता हूं। आणि म्हणून या दोन्ही गोष्टींना घेऊन आज या सकाळच्या समय काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडू इच्छितो। मेरे साथ खोलिएगा दूसरा कुरिन्थियों उसका 4 अध्याय का पहला पद, आणि माझ्या बरोबर उघडा दुसरे कोरिन्थकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 1। 2 Corinthians 4 chapter verse 1। दुसरे कोरिन्थकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 1। वहां पर एकदम साफ ये लिखा गया है, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे, इस प्रकार की सेवकाई को हम प्राप्त करने के वजह से हम अपने जीवन में एक डिप्रेशन में नहीं आते हैं। आणि अशा प्रकारची एक सेवा आम्हाला लाभलेली आहे म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये निराशेमध्ये येत नाही। हमारे जीवन में कई बार हम सेवकाई में भी निराशा में आने का संभावना है, आणि पुष्कळ वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही निराशेमध्ये येण्याचा संभव आहे। लेकिन यहाँ पौलुस एकदम साफ कहता है, हमने इस प्रकार की सेवकाई को पाया इसलिए हम निराशा में नहीं आते हैं। परंतु या ठिकाणी पाऊल अतिशय स्पष्टरित्या नमूद करतो की आम्ही अशा प्रकारच्या सेवेमध्ये आहोत म्हणून आम्ही निराश होऊ शकत नाही। लगभग मैं 57 साल से परमेश्वर की सेवकाई में और खास करके प्रचार करने की सेवकाई में अपने को लगाया हूं। आणि जवळ 57 वर्ष मी प्रभू परमेश्वराच्या सेवा कार्यामध्ये आणि विशेष करून प्रचार करण्याच्या सेवा कार्यामध्ये मी स्वतःला सोपवलेला आहे। जैसा मैंने एक अनुभव को पाया परमेश्वर से, मैं उसी समय से प्रचार का काम शुरू करके आया हूं। आणि जसं मला परमेश्वराचा अनुभव आला त्या क्षणापासूनच परमेश्वराच्या वचनाच्या प्रचाराची सेवा मी सुरू केली। लगभग 52 साल से मैं एक मिशनरी के रूप में काम करता हूं जो तमिलनाडु से आके उत्तर भारत में सेवा कर रहा हूं। आणि जवळ 52 वर्षापासून एक मिशनरी या रूपामध्ये मी सेवा कार्य करत आहे जो तमिळनाडू मधून आला आणि उत्तर भारतामध्ये सेवा कार्य करत आहे। मुझसे हर एक समय लोग ये पूछते हैं, क्या आपने अपने सेवकाई में निराशे को सामना किया? आणि बऱ्याच वेळा लोक मला असा प्रश्न विचारतात की काय तुमच्या सेवा कार्यामध्ये तुम्ही निराशेचा सामना केला काय? क्योंकि आप तो ऐसी जगह में सेवकाई को शुरू किए जो मिशनरियों का कब्रस्तान माना जाता था। कारण तुम्ही अशा ठिकाणामध्ये सेवा कार्य केलेलं आहे
जिथं मिशनऱ्यांचं कब्रस्थान असं मानलं जातं, जहां गरीबी की कमी नहीं जिथं गरिबीची कमी नाही और लॉ एंड ऑर्डर की बातें नहीं रही, पडन. लॉ एंड ऑर्डर, आणि कायद्याच्या नियमाच्या कानूनच्या कुठल्याही गोष्टी तिथं अजिबात आढळत नाही, और लोग एक दूसरे को कुछ समझते ही नहीं थे, आणि लोक एकमेकांना बिलकुल समजून घेत नाही, पढ़ाई की कोई बात दिखाई नहीं पड़ती थी, आणि कोणत्याही प्रकारचं शिक्षण तिथं दिसतच नाही. और उस प्रकार के जगह में आप चले आए आणि अशा प्रकारच्या एका ठिकाणामध्ये तुम्ही निघून गेला जहां बहुत से मिशनरियों के काम फेल हो चुका था, आणि ज्या ठिकाणी बऱ्याचशा मिशनऱ्यांचं सेवा कार्य हे अपयशी झालेलं होतं, कुछ लोग घात किए गए हैं, आणि बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी घात करण्यात आला. कुछ लोग 35 साल सेवा करने के बाद भी एक आदमी को भी प्रभु में नहीं ला सके, इसलिए निराशा में होकर लौट गए हैं. आणि काही काही लोक 35 वर्ष सेवा कार्य केल्यानंतर सुद्धा एक व्यक्तीला सुद्धा प्रभूकडे आणू शकले नाहीत, म्हणून निराश होऊन ते निघून गेले परत. जब आपको परमेश्वर ने उस जगह में भेजा, ज्या वेळेला परमेश्वराने तुम्हाला अशा एका ठिकाणी पाठवलं, अब उस क्षेत्र में आप 52 साल से टिके हुए हैं, आणि त्या क्षेत्रामध्ये गेल्या 52 वर्षामध्ये तुम्ही टिकून राहिला, क्या आप कभी भी निराश नहीं हुए? काय तुम्ही कधीच निराश झाला नाही काय? मैं एक बात को हमेशा लोगों से बांटते आया, मैं आपसे भी मैं कहने के लिए चाहता हूं. आणि एक जी गोष्ट नेहमी लोकांना सांगत आलो, मी तुम्हालाही आज सांगू इच्छितो. परमेश्वर के सम्मुख में ये खड़ा होके कह सकता हूं, एक दिन भी मैं निराश नहीं हुआ. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभा राहून मी हे सांगू शकतो की मी एकही दिवस निराश झालो नाही. आपको भी ताजुब होता होगा, आणि तुम्हाला पण या गोष्टींचं आश्चर्य वाटत असेल. खान पान में हमें कई जगह में भूखे रहना पड़ा, पैसा नहीं होने की वजह से. आणि अन्न पाण्याच्या बाबतीमध्ये पुष्कळ वेळा आम्हाला उपाशी राहावं लागलं, पैसे नव्हते म्हणून. ठीक है, अकेला आदमी भूखा रह सकता है, आणि ठीक आहे की जर एकटा व्यक्ती असेल तर तो उपाशी राहू शकतो. मियाँ बीबी दोनों भूखे रह सकते हैं अगर अर्पित वाइफ हो तब. आणि जर पती पत्नी असतील तर ते दोघंही उपाशी राहू शकतील, जर पत्नी एकदम समर्पित अशी असेल तर. डींग मारने वाली हो तो मुश्किल है. आणि जर एकदमच अशी डिंग मारणारी असेल, घमंड करणारी असेल तर अवघड आहे. कोई किसी को तो मीट बिना चलता ही नहीं है, आणि काही काही जणांना तर मटणाशिवाय दुसरं काही चालतच नाही, क्योंकि वो प्योर नॉन वेजिटेरियन है. कारण ती एकदम शुद्ध मांसाहारी आहेत ते लोक. लेकिन एक समर्पित की हुई एक महिला से शादी हुई तो उसने भी पार कर सकते हैं. आणि जर एक समर्पित अशा स्त्री बरोबर विवाहित झाला तुम्ही तर जरूर तुम्ही या सगळ्या गोष्टीतून पार होऊ शकता. मैं एक उदाहरण को आपको बतलाने के लिए चाहता हूं. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. हमारे परिवार में एक नियम हम लोग रखे थे. आमच्या कुटुंबामध्ये एक नियम आम्ही ठेवलेला होता. दिसंबर महीना 31 तारीख को हम पूरा परिवार नाते पोते सबको लेके एक जगह में बैठ के हम लोग परमेश्वर की बातों को स्मरण करते थे. सबको गवाही देना पड़ता था. आणि डिसेंबर 31 तारीखला आम्ही सगळेजण अगदी नातवंडा परतवंडासह सगळे एकत्र बसून आम्ही सगळेजण परमेश्वराने वर्षभरात केलेल्या कार्याबद्दलच्या साक्षी आम्हाला द्याव्या लागायच्या अपने परिवार में. आणि आमच्या कुटुंबामध्ये. और उसमें हम एक दूसरे से हम अपने गवाही को बांटते थे. आणि एक दुसऱ्यांना आम्ही आमच्या साक्षी सांगत असू. हम एक दूसरे के लिए प्रार्थना करते थे. एक दुसऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करीत असू. फिर एक साथ खा के निकल आते थे. आणि मग आम्ही एकत्र भोजन करून मग आम्ही निघून येत असू. अभी इस साल में भी मुझे हम लोगों को जाना पड़ा. आणि यावर्षी सुद्धा आम्हा लोकांना जावं लागलं. 31 तारीख तो इतवार होने के चलते सवेरे आराधना किए. आणि 31 तारखेला रविवार असल्यामुळे सकाळी आम्ही आराधना केली. आराधना के बाद में हम नजदीक में एक पार्क जो बना था लेकिन बंद था, उसमें हम लोग गए थे. आणि आराधना संपल्यानंतर जवळच एक पार्क, एक बाग होती जी तयार होती पण अजून उद्घाटन न झालेले, तिथे जाऊन आम्ही बसलो. उस आदमी को मैं जानने की वजह से उसको खोल के मैं हम लोग अपना परिवार अकेले एक बहुत बड़ा पार्क में हम लोग बैठे थे. आणि त्या व्यक्तीची आम्हाला ओळख असल्यामुळे आम्ही त्याचे कुलूप काढून आम्ही आत जाऊन त्या ठिकाणी बसलो होतो. मेरे साथ मेरा 5 साल के पोते भी थे
और मेरे 15 साल के ग्रैंडसन भी मेरे साथ था और हमारा पूरा परिवार वहां हम लोग पाए जाते थे. आणि माझ्या सोबत 5 वर्षाची माझी नातवंड पण होती, 15 वर्षांचे पण नातवंड सोबत होते आणि कुटुंबातले सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. और अब मैं आपको बताने के लिए चाहता हूं, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मैंने 3 प्रश्नों को उनके सामने रखा. मी त्यांच्या समोर 3 प्रश्न ठेवले. एक प्रश्न, पहिला प्रश्न, 2023 में कोई भी अचंभे की बात, कोई सरप्राइज आपके जीवन में हुई क्या? आणि 2023 मध्ये तुमच्या जीवनामध्ये एकदम आश्चर्यकारक अचंब्याची अशी एखादी गोष्ट घडलेली आहे का? दूसरा प्रश्न, आपके जीवन में इस साल में कोई धक्का या कोई शोक करने की बातें आई है क्या? आणि या वर्षभरामध्ये तुमच्या जीवनात असा एखादा धक्का किंवा अशी एखादी गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला शोक करावा लागेल अशी घडली आहे का? तीसरा, इस नया साल में अभी तक जो निर्णय नहीं लिए हैं उस प्रकार का निर्णय क्या लेने के लिए चाहते हैं? आणि या नवीन वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही घेतला नाही अशा प्रकारचा कोणता निर्णय तुम्ही घेऊ इच्छिता? क्योंकि हमेशा लोग निर्णय लेते हैं, अच्छा से बाइबल पढ़ूंगा लेकिन एक हफ्ते में भूल जाते हैं, अच्छा से प्रार्थना करूंगा फिर भूल जाते हैं. ये तो साधारण तौर से करते हैं, लेकिन इसके अलावा कोई और निर्णय क्या लिए हैं? आणि साधारणपणे लोक अशा प्रकारचे निर्णय घेतात की मी या 1 वर्षभरात आता बायबल वाचणार, पण आठवड्याभरानंतर ते सोडून देतात. प्रार्थना करणार म्हणून निर्णय घेतात पण सोडून देतात. पण या व्यतिरिक्त तुम्ही कोणता निर्णय घेतलेला आहे असं मी विचारलं. अब 5 साल के मेरा पोता से शुरू हुआ आणि 5 वर्षाचा जो माझा नातू आहे त्याच्यापासून सुरुवात झाली. और जब दुख की बातों को कोई सुनाते हैं फिर दूसरों के ऊपर हाथ रख के उनको प्रार्थना करना, आणि मग हाथ रख के प्रार्थना करना. आणि दुःखाच्या काही गोष्टी जर त्यांनी सांगितल्या तर दुसऱ्यावरती हात ठेवून त्यांना प्रार्थना करायची आहे. जैसा आपको मालूम है, शायद मैं अपना पूरा परिवार, मेरे बच्चे सबको इस सेवकाई में अलग अलग जगह में पाए जाते हैं. आणि जसं तुम्हाला ठाऊक आहे की मी, माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातले सगळे लोक आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेवा कार्यामध्ये आहोत. प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे, प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे. सब बोलते आए आणि सगळे बोलत आले. और एक 6 साल की मेरी एक ग्रैंड डॉटर बोलने लगी, मुझे दुख लगा इस क्रिसमस को मम्मी पापा मुझे कोई नया कपड़ा नहीं खरीदे. आणि मग एक 6 वर्षाची माझी जी नात होती ती मात्र बोलू लागली, मला फार वाईट वाटलं की या क्रिसमसला मला कोणी नवीन कपडे घेतले नाही माझ्या मम्मी पप्पाने. इसी प्रकार सब कोई अपने विचारों को खुले दिल के साथ रखे थे. अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी उघडपणे तिथं मांडत होते. हम अपने परिवार में किसी बात को छिपाते नहीं है. आणि आमच्या कुटुंबामध्ये आम्ही कोणतीच गोष्ट दडवून ठेवत नाही, लपवून ठेवत नाही. हम पूरी तरह से कोशिश करते हैं हम ट्रांसपेरेंसी को मेंटेन करें. आणि आम्ही पूर्ण रीतीने प्रयत्न करतो की आम्ही पारदर्शकता काय करावी, सांभाळावी. एक दूसरे से कुछ बात को छिपाना नहीं है. एक दुसऱ्यापासून कोणतीच गोष्ट लपवायची नाही. क्योंकि आदमी जो है तब्बे आनंदित रहता है. आणि त्याच वेळेला कोणीही व्यक्ती आनंदित राहू शकतो. जब छिपे छिपे रहेंगे तब्बे ना दूसरे से डर लगता या हमको संदेह होता है. आणि जेव्हा आपण लपून छपून काहीतरी करत असतो ना तेव्हा दुसऱ्यापासून आपल्याला भीती वाटते किंवा साशंकता वाटते. अगर मैं आपसे अभी कहूं, आणि जर मी आता तुम्हाला असं म्हणू लागलो, अपना फोन भी दीजिएगा, पासवर्ड भी दीजिएगा, कितने लोग दे पाएंगे? आणि जर तुमचा फोन पण द्या आणि फोनचा पासवर्ड पण द्या असं म्हटलं तर किती लोक तयार आहेत देण्यासाठी? सेवक तो है, सेवक जरूर आहात, लेकिन लॉक बना के रखे हैं. परंतु त्याला लॉक लावून ठेवलेला आहे. अपना लॉक पहले निकालना पड़ता, तब्बे आप ही खुद जा पाते हैं. आप अपने ऊपर विश्वास नहीं करते हैं. आणि लॉक तुम्ही असा लावून ठेवलेला आहे ना, ते काढला तर तुम्ही स्वतः त्यात जाऊ शकता, तुमचा स्वतःवर पण विश्वास नाही. उसका अनेक कारण होता है, त्याला अनेक कारण असतील. लेकिन मैं फोन में लॉक वुक नहीं लगाया. परंतु माझ्या फोन मध्ये मात्र मी लॉक बिक लावलेलं नाही. क्या छिपाने का रह गया है? अरे काय लपवायचं राहिलेलं आहे? आप मेरा फोन का मांगिएगा मैं दे सकता हूं. आणि तुम्ही जर माझा फोन मागितला तर मी देऊ शकतो. मैं कितने लोगों का मेल भेजा हूं, कितने लोगों के तस्वीर देखा हूं, कितना प्रकार की सिनेमा देखा हूं, सारी बातें होंगी. आणि मी किती लोकांचा मेल किती लोकांना पाठवलेला आहे, किती लोकांचे मेसेज आलेले आहेत, किती लोकांना फोटो पाठवलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचा सिनेमा मी पाहिलेला आहे, सगळं त्यात दिसेल. ऐसा तो कोई बात नहीं रहेगी, इसलिए मैं खुले रहता हूं.
आणि अशा प्रकारची गोष्ट काही त्यात असणारच नाही म्हणून मी ते एकदम खुलमखुला राहतो. और जब बोलते आए, आणि जेव्हा आम्ही सगळे बोलत आलो, मेरी वाइफ पत्नी को भी हम लोग ले गए थे मुश्किल से. आणि माझ्या पत्नीला सुद्धा अगदी कठीण परिश्रमातून आम्ही त्या ठिकाणी नेलेलं होतं. उसका उम्र 77 है. आणि तिचं वय 77 वर्ष आहे. अब बीते 2 साल से वो बिस्तरा में है. आणि गेल्या 2 वर्षांपासून ती बिछाण्यावरती झोपून आहे. बिस्तरा में मतलब वो कुछ भी नहीं कर सकती है. आणि बिछाण्यावरती झोपून याचा अर्थ ती काहीही करू शकत नाही. आजकल वो खड़ा होना भी मुश्किल है. आजकाल तर तिला जागेवरती उठून उभा राहणं पण मुश्किल आहे. उनके लिए सारे काम को दूसरा करना पड़ता है. आणि त्याच्यासाठी सगळे जे काम आहेत ते इतरांनीच करावे लागतात. और वो ये ग्लास पानी अपने से नहीं पी सकते या किसी मुझे नहीं पिला सकती है. आणि ती स्वतःहून एक ग्लास पाणी स्वतः पण पिऊ शकत नाही आणि मला देऊ शकत नाही. और जब ये तीनों प्रश्न उसके सामने भी रखा गया, आणि जेव्हा ये 3 प्रश्न जेव्हा तिच्या समोर सुद्धा ठेवण्यात आले, उसने हमारे सामने ये कहा, मैं तो बहुत खुशी हुई कि हम दक्षिण भारत इस साल जाके सब लोगों से मुलाकात करके लौट सकें. आणि तिनं या गोष्टी समोर ठेवल्या की मला फार आनंद वाटला की तुम्ही दक्षिण भारतामध्ये या वर्षभरात बऱ्याच वेळा जाऊन त्या ठिकाणाहून तुम्ही परत येऊ शकला. उस पार्क में जाने से भी उसको बिस्तरा से हम लोग उठा के गाड़ी में रख के गाड़ी से उतार के व्हील चेयर में रखे थे. आणि आम्ही त्या बागेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही घरातून त्या बिछाण्यातून तिला उचलून तिला कारमध्ये ठेवलं होतं, कारमधून उचलून व्हीलचेअर वरती ठेवलं होतं आणि मग बागेत नेलं होतं. जब दूसरी बातों के लिए उसको जवाब देना था, जेव्हा दुसऱ्या गोष्टींसाठी तिला उत्तर द्यायचं होतं, उसने हमारे सामने कहा, मैं कभी भी शोकित नहीं रही या कोई बात से धक्का नहीं खाई या निराश नहीं हुई. आणि तिनं सांगितलं की मी कधीही कोणत्याही गोष्टीमुळे दुखित झाले नाही किंवा मला धक्का बसला नाही किंवा मी निराश झाले नाही. तो मैंने कहा, झूठ नहीं बोलना. मी म्हणालो की अरे लबाड बोलायचं नाही. बोलने लगी, झूठ बोलने का क्या तकलीफ है, यहाँ जरूरत है. आणि ती म्हणाली की काय गरज आहे मला लबाड सांगण्याची. जो सही बात है उसको मैं कह रहा हूँ, आणि जे काय खरंच घडलेलं आहे ते मी सांगत आहे. तो मुझे एक ताजुब की बात, जबकि उसके साथ मैं लगभग 49 साल जीवन बिता रहा हूँ. आणि मला सुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकायला मिळाली. अशा वेळेला जेव्हा मी तिच्या बरोबर 49 वर्ष आम्ही दोघं एकत्र राहिलेलो आहे. बहुत बिसी रहने वाली थी सेवकाई में. आणि सेवा कार्यामध्ये जी खूपच व्यस्त असायची और सारे काम को देखभाल करने वाली थी. आणि सगळ्या कामांची काळजी वाहणारी होती. हमारे कैंपस इतना बड़ा है, उसके घूम के आने में भी कम से कम 2 घंटा लगेगा. आणि आमचा कॅम्पस इतकं मोठा आहे की नुसतं फिरून यायचं म्हटलं तरी कमीत कमी 2 तास लागते. वो सबके घर जाती थी और सबसे बातचीत करती थी. आणि सगळ्यांच्या घरी जाऊन ती सगळ्यांबरोबर बातचीत करत असे. लेकिन अभी बिल्कुल लेटी हुई है. परंतु आता ती एकदम झोपलेल्या स्थितीत आहे. एकदम कुछ भी काम नहीं कर पाती है. आणि आता कुठलंही काम तिला स्वतःहून करता येत नाही. लेकिन निराशा नहीं हुई है, कहीं खाना आसान नहीं रहा. आणि तरी सुद्धा मी निराश नाही आहे असं म्हणणं हे सोपं नाही आहे. आप पूछेंगे भैया, आणि तुम्ही विचाराल की भैया कैसा आप लोग जीवन में निराश नहीं होते हैं? आणि कसं बरं तुम्ही आपल्या जीवनात निराश होत नाही? इसका रहस्य क्या है? आणि त्याचं रहस्य काय आहे? हम लोग छोटी छोटी बात में निराश हो जाते हैं. आणि आम्ही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निराश होतो. हम लोगों ने अपने जीवन में सब कुछ देखा. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळं काही पाहिलेलं आहे. आप में से कुछ लोग हमारा किताब का पढ़े होंगे. तुमच्यापैकी काही लोक जे पुस्तक आमचं आहे ते वाचलेलं असावं. हमारा कई निर्णय अपने जीवन के लिए, सेवकाई के लिए ये रहा. आणि आमचे कित्येक निर्णय जे स्वतःच्या जीवनासाठी आणि सेवा कार्यासाठी ते हे होते. हम अपने जरूरतों को किसी से नहीं कहेंगे, किसी से नहीं मांगेंगे. आणि आम्ही आमच्या गरजा ज्या आहेत त्या कोणालाही सांगणार नाही आणि कोणाकडेही मागणार नाही. कभी लोन नहीं लेंगे. आणि कोणाकडून कर्ज घेणार नाही. हम अपने जीवन को ऐसे ही निर्वाह करने के लिए सीखे हैं. आणि अशाच प्रकारे आम्ही आमचं जीवन जगायला शिकलेलो आहे. बातों को सुनिएगा. माझ्या या गोष्टी थोडे ऐका. एक ऐसे एकांत जगह में प्रभु हमें ले गया है. आणि एकांत ठिकाणामध्ये प्रभूने आम्हाला तिथे नेलेलं आहे. जहां कोई यीशु को नहीं जानते हैं. आणि जिथं कोणच येशूला ओळखत नव्हतं. केवळ सेवकाई का ऐसे ही शुरू किए हैं. आणि सेवा कार्याला अशीच सुरुवात केलेली होती. परमेश्वर हमारे जीवन में साथ साथ चलने के वजह से इस काम को हम लोग पूरा कर सके. आणि परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमच्या संगती सोबती चालत असल्यामुळे हे कार्य आम्ही करू शकलो. जब बच्चा हुआ,
जेव्हा आम्हाला बाळ झालं मेरा बेटा बड़ा था, आणि जेव्हा माझा मुलगा मोठा व्हायला लागला, पहला बेटा जब जन्म लिया 4 किलो 400 ग्राम था, आणि पहिला मुलगा जेव्हा त्याचा जन्म झाला 4 किलो 400 ग्रॅम वजनाचा होता, और साधारणतः उसे 3 किलो या 3.25 किलो होता है. आणि साधारण रीतीने मुलांचं वजन हे 3 किलो 3.25 किलो इतकं असतं. ये 4.4 किलो था, बड़ा था. आणि हा 4 किलो 400 ग्रॅमचा होता, म्हणजे मोठा होता. और उस समय दूध कम से कम 1.5 लीटर पी लेता था एक दिन में. आणि 1.5 लिटर इतकं दूध एका दिवसात तो प्यायचा. लेकिन एक वक्त ऐसा आया, परंतु एक वेळ अशी आली, हमारे पास 1 रुपया नहीं रहा, आणि आमच्या जवळ 1 रुपया पण नव्हता. मेरा घर के सामने, हम लोग बाड़ा के घर पर थे, सामने वाले घर वाले सोचते थे आज ये लोग उपवास करते हैं इसलिए कोई खाना नहीं बनता है. आणि मग आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो आणि समोरच्या घरात राहिलेल्या लोकांना असं वाटायचं की हे लोक आज उपवास करत असतील म्हणून यांच्या घरामध्ये अन्न पाणी काही शिजवलं जात नाही. लेकिन बच्चे रखे हैं, परंतु मुलं बाळ आहेत, 9 महीना का बच्चा है, आणि 9 महिन्यांचं पण बाळ आहे. मैं आप विश्वास करें ना करें उससे कोई मतलब नहीं है. आणि तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. 3 दिन अर्थात 72 घंटा तक हम केवल नल का पानी पकड़ के उसको पिलाते रहे. परमेश्वर में वो आनंदित रहा, कभी रोया ही नहीं. आणि जवळजवळ 72 तास म्हणजे 3 दिवस आम्ही केवळ नळाचं जे पाणी आहे ते त्या बाळाला पाजत होतो. 3 दिवस तो रडला नाही, आनंदात होता. 3 बहन लोग हमारे साथ थे, आणि 3 बहिणी पण आमच्या सोबत होत्या, और हम लोग 6 जन घर में थे. आणि आम्ही घरामध्ये 6 लोक होतो. पति पत्नी, 3 बहन और 1 बेटा. आणि पती पत्नी होते, 3 बहिणी होत्या आणि 1 मुलगा होता. और मैं केवल घुटना में रह के प्रभु के ओर ताकता था. आणि मी केवळ गुडघ्यावरती बसून प्रभूची वाट पाहत होतो. अगर मैं बाहर जाके किसी से हाथ पसारता मुझे बहुत पैसा मिलता. आणि जर मी बाहेर जाऊन कोणाकडे तरी हात पसरले असते मला भरपूर पैसा मिळाला असता. लेकिन कभी नहीं किए. परंतु असं कधीच केलं नाही. जब तीसरा दिन हो गया, जेव्हा 3रा दिवस झाला, मेरा बेटा रोया नहीं है, आणि माझा मुलगा रडलेला नाही आहे, लेकिन ये बहन लोग बहुत सरस खाए. परंतु या बहिणींना खूप वाईट वाटलं. मैं आपको बतलाने के लिए चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, उन लोगों से नहीं सहा जा रहा. आणि त्यांच्याद्वारे ही गोष्ट सहन होत नव्हती. उसमें एक बहन थी क्रिस्टी नाम करके, आणि त्यामध्ये एक बहीण होती क्रिस्ती नावाची. उन्होंने कहा, ती म्हणाली सुनिए हमसे नहीं होगा. आणि ती म्हणाली ऐका आमच्याकडून हे होणार नाही. मैं प्रार्थना करने के लिए नदी के किनारे चला गया था. आणि मी प्रार्थना करण्यासाठी नदीच्या काठावरती गेलो होतो. मैं प्रार्थना करके जब लौट रहा था, आणि मी प्रार्थना करून जेव्हा परत येत होतो, रेलवे स्टेशन होके जब आ रहा था, आणि जेव्हा रेल्वे स्टेशनच्या बाजूने मी परत येत होतो, वहाँ कुछ लोग बहुत झुंड बना के खड़े थे. आणि काही लोक गर्दी करून तिथं उभा होते. मैं जाके देखा, मी जाऊन तिथं पाहिलं, कौन है वहाँ. आणि कोण आहे तिथं. वहां पर मेरे पत्नी और ये 3 बहन लोग गीत गा रहे हैं, रब की होवे सन्ना हमेशा. आणि त्या ठिकाणी माझी पत्नी आणि या 3 बहिणी वाद्य वाजवून गीत गात होते, रब की होवे सना हमेशा. मैंने कहा चलो घर. मी म्हणालो चला घरी. वो क्रिस्टी बोलने लगी सेवा भी नहीं करने दीजिएगा. आणि ती ख्रिस्ती म्हणू लागली की सेवा पण करू देत नाही का तुम्ही आम्हाला. मैंने कहा तुम सेवा करने के लिए नहीं आए हैं. आणि मी म्हणालो तुम्ही सेवेसाठी आलेलं नाही. गीत गा के लोगों को जुटा के फिर किताब बेच के उसी पैसा से दूध लेने के लिए आए हो. आणि तुम्ही आता गाणं गाऊन त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून मग दूध घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात की नाही. क्योंकि बच्चे के दूध चाहिए, कारण बाळाला दूध तर पाहिजे. कुछ किताब बेच के फिर उसी से पैसा मांग के फिर दूध खरीदने के चक्कर में आए हो. चलो घर. आणि काही पुस्तक विकावी आणि त्यातून पैसा एकत्र करून दूध आणावं या चक्कर मध्ये तुम्ही आला. चलो घरे. बहुत लोग सेवकाई में हैं, बरेचसे लोक सेवा कार्यामध्ये आहे. कुछ लोग तो बुलाए गए हैं, आणि काही लोकांना बोलावलेलं आहे. कुछ लोग बुलाहट का भूल भी गए हैं. आणि काही लोक आपल्या पाचारणाला विसरलेले सुद्धा आहेत. बुलाने वाला विश्वास योग्य करके वो भूल गए हैं. आणि ज्यानं बोलावलेला आहे, पाचारण केलेला आहे, तो विश्वास योग्य आहे, विसरून गेले. वे सारा की नहीं, परमेश्वर तक कहा था बेटा देने के लिए, नहीं हो रहा गए हमारा लौंडी के साथ आप लेट जाइएगा. आणि सारे प्रमाणे कदाचित परमेश्वरानं जरूर अभिवचन दिलेलं होतं की मी तुला मुलगा देईन म्हणून, पण वाट पाहू शकत नाही म्हणून ती म्हणते की चला माझ्या दासी बरोबर तर तुम्ही एकत्र या. इसी प्रकार लोग जीवन
जीवन में अपने बुलाहट को भूल जाते हैं। अशाच प्रकारे लोक आपल्या जीवनामध्ये आपलं पाचारण हरवून बसतात, विसरून जातात। अपने परमेश्वर के सामर्थ्य को केवल वचन में पढ़ते हैं, प्रचार करते हैं, लेकिन लागू नहीं कर पाते अपने जीवन में। आणि परमेश्वराच्या सामर्थ्याला ते वचनामधून घेतात आणि ते इतरांना प्रचार सुद्धा करतात, पण स्वतःच्या जीवनात लागू नाही करू शकत। मैंने एक निर्णय लिया था, आणि मी एक निर्णय घेतला होता, मैं जिसका अभ्यास नहीं कर सकता हूं उसका मैं प्रचार नहीं करूंगा। आणि ज्या गोष्टींचं मी स्वतःहून अनुसरण करत नाही, मी वागत नाही, त्या गोष्टींचा प्रचार मी कधीच करणार भाई नाही। बहन, मैं अभी तक मैं इस पर अटल हूं। आणि बंधूंनो आणि बहिणींनो, आजपर्यंत मी या गोष्टींवरती अट्टळ आहे। जिस बात को मैं जीवन में लागू नहीं कर सकता हूं, अभ्यास नहीं कर सकता हूं, उसको मैं दूसरों को सुनाऊंगा ही नहीं। आणि ज्या गोष्टींना मी माझ्या जीवनात लागू करू शकत नाही, मी माझ्या जीवनात त्याप्रमाणे वागत नाही, मी कधीही त्या गोष्टी इतरांना सांगणार नाही। क्योंकि मेरे यीशु ने कहा, कारण माझ्या येशूने म्हटलं, ये शास्त्री लोगों को देखो, आणि या शास्त्री लोकांना पहा, याजकों को देखो, आणि याजकांना पहा, वे बोलते हैं बहुत कुछ, आणि ते पुष्कळ काही बोलतात, लोगों के ऊपर बोझ डालते हैं, आणि लोकांवरती मोठमोठी ओझी घालतात, लेकिन अपना उंगली से भी छुएंगे नहीं, आणि आपलं बोट सुद्धा त्या कामाला ते लावणार नाही। दूसरों के लिए शिक्षा देना बहुत आसान है, दुसऱ्यांसाठी तुम्ही शिक्षण देणं फार सोपं आहे, दूसरों के ऊपर बोझ डालना आसान है, दुसऱ्यांसाठी तुम्ही एखादं ओझं त्यांच्यावर टाकणं खूप सोपं आहे, लेकिन अपने जीवन में उसको लागू करना आसान नहीं है। परंतु स्वतःच्या जीवनात त्याला लागू करणं सोपं नाही आहे। इन दिनों में इन बातों को मैं अधिक देखता हूं। आणि या गोष्टी मी आजकालच्या दिवसामध्ये जास्त अनुभवत आहे, पाहत आहे। अमेरिका में गए थे, आणि एकदा मी अमेरिकेत गेलो होतो, मैं 3 दिन वहां एक सेमिनार में प्रचार करना था, एक कलीसिया के। आणि एका मंडळीच्या सेमिनार मध्ये मला 3 दिवस प्रचार करायचा होता। मेरे एक दोस्त भी अमेरिका में आए थे, आणि माझे दोस्त सुद्धा अमेरिका मध्ये आले होते। वे अचानक उस सेमिनार में पहुंचे, आणि ते अचानकपणे त्या सेमिनार मध्ये आले। मैंने कहा ठीक है, एक सेशन आप प्रचार कर लीजिए, आणि मी म्हणालो की ठीक आहे, एक सेशन तुम्ही प्रचार करा। क्योंकि वो पहले बार अमेरिका आए थे, पहले बार अमेरिका आए थे, आणि पहिल्यांदाच ते अमेरिकामध्ये आले असल्यामुळे तो उन्होंने प्रचार किया, आणि त्यांनी मग प्रचार केला, उन्होंने एक वचन को लिया, आणि एक वचन त्यांनी घेतलं, विश्वास से धर्मी जन जीता है। आणि विश्वासाच्या द्वारे धार्मिक जगू शकतो। उन्होंने कहा, आणि ते म्हणाले, मैं यूनिवर्सिटी में काम करता था, आणि मी एका विद्यापीठामध्ये काम करीत होतो, काम छोड़ के सेवकाई में आया, आणि मी माझं काम सोडून सेवा कार्यामध्ये मैं आलो, विश्वास में सेवा शुरू किया हूं। आणि मी विश्वासाची सेवा सुरू केलेली आहे। फिर उसने कहा, मग त्यानं म्हटलं, मेरे चर्च बनाने की बातें आई, आणि माझ्या चर्च बांधण्याच्या गोष्टी जेव्हा आल्या, मुझे 1 करोड़ रुपया चाहिए था, आणि मला 1 करोड रुपये हवे होते। मैं प्रार्थना करके गया, आणि मी प्रार्थना करून गेलो, बैंक वाला ने 1 करोड़ रुपया हमको लोन दिया, आणि बँक वाल्याने 1 करोड रुपये आम्हाला कर्ज दिलेला आहे। मैं पीछे बैठा था, आणि मी पाठीमागे बसलेलो होतो, वहां एक आदमी खा रहा था, आणि तिथं बसलेला एक व्यक्ती म्हणत होता, विश्वास से धर्मी जन मर जाता। आणि विश्वासानं हा जो धार्मिक व्यक्ती आहे तो मरून जातो। उसी ने वचन कहा, त्यानंच वचन सांगितलं, विश्वास से धर्मी जन जीता है, आणि विश्वासाच्या द्वारे धार्मिक जगेल। लेकिन अपने जीवन को लोगों ने उन्होंने सोचा कि बैंक वाला इतना दया किया करके वे सोचा परमेश्वर की दया को छोड़ के बैंक मैनेजर के दया में चला गया। आणि मग परमेश्वराची दया सोडून एका बँक मॅनेजरच्या दयेकडे कसं काय तो गेला। और जब आके बैठा था, आणि जेव्हा येऊन तिथं बसला होता, मैं उनसे पूछा, मी त्यांना विचारलं, ठीक है बहुत अच्छा तो प्रचार किए हैं, आणि मी म्हणालो ठीक आहे, तुम्ही चांगला प्रचार तर केलेला आहे, लेकिन क्या पहले जैसा एकदम जबरदस्त आप प्रचार कर सकेंगे? आणि काय पहिल्यासारखा एकदम जबरदस्त प्रचार तुम्हाला करता येईल का? भैया कैसा करेंगे, अगर ऐसा डांट के प्रचार करेंगे उठ के भाग जाएगा बैंक वाला, मुझे भीतर कर देगा। आणि जर अशा प्रकारे प्रचार करू लागलो ना रागानं, तर काय करेल, बँक वाला मला येऊन आत घालतील। क्योंकि लोगों को अभी फुसलाना पड़ता है, कारण आता लोकांना फुस लावावी लागते, लोगों को तृप्त करना पड़ता है, लोकांना तृप्त करावं लागतं, परमेश्वर का दिया हुआ वचन का प्रचार नहीं कर पाता है, आणि परमेश्वराने दिलेल्या वचनाचा प्रचार करू शकत नाही, लोगों को सुनने लायक प्रचार करना पड़ता है, आणि लोकांना ऐकायला आवडेल असा प्रचार करावा लागतो। एक ढकोसला का जीवन और सेवकाई हो जाता है, एकदम चिपा के हिपोक्रेटिकल, आणि एकदम नाटकी किंवा एकदम ढोंगानं भरलेलं असं जीवन छुपून काय करावं लागतं, सेवा करावी लागते। इसलिए बहुत लोग स्टेज में या पुलपिट में जो है खाली जोकर बन के बैठे हैं, आणि म्हणून पुष्कळसे लोक जे आहेत ते
व्यासपीठावरती पुलपीठवरती एकदम जोकर सारखे झालेले आहेत. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिए, शेजाऱ्याचा हात धरून म्हणा, आपके बारे में नहीं कहते हैं. आणि तुमच्याबद्दल बोलत नाहीत ना, अब सही व्यक्ति है. आणि तुम्ही योग्य व्यक्ती आहात. कई लोग यहाँ बफून करने का क्या कारण है? आणि कित्येक लोक अशा प्रकारचं अशा गोष्टी करण्याचं कारण काय आहे? याद रखिए, लक्षात ठेवा, अगर आप ये खुले जीवन बिताने वाले हो, आणि जर तुम्ही एक उघड जीवन, एक खुल्लम खुला जीवन जर जगणारे असाल, अगर आप अपने बुलाहट को सही ढंग से जानने वाला क्यों न हो, जर आपलं पाचारण योग्य रीतीने ओळखणारी व्यक्ती जर तुम्ही असाल, अगर आपका संबंध परमेश्वर के साथ सही हो, आणि जर तुमचा संबंध परमेश्वरासोबत एकदम योग्य असा असेल, तो पौलुस की नहीं आप कह सकते हैं. मग पौला समान तुम्ही पण म्हणू शकता. इस प्रकार की सेवकाई को प्राप्त करने वाले हम परमेश्वर से अनुग्रह पाने के चलते या दया प्राप्त करने चलते कभी निराश नहीं होते आणि हैं. अशा प्रकारच्या सेवा कार्यासाठी देवाकडून अनुग्रह मिळालेले, कृपा मिळालेले लोक आम्ही आमच्या जीवनात कधीच निराश होत नाही. मैं उसमें एक और वचन को दिखाने के लिए चाहता हूं. त्यामध्ये आणखी एक वचन मी तुम्हाला दाखवू इच्छितो. दूसरा कोरिन्थियों 3 अध्याय में देखिएगा, दुसरे कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय मध्ये पहा, 8 और 9 पद को पढ़ेंगे 8, 9, 10 को पढ़ेंगे. 8, 9 आणि 10 वचन आम्ही ऐकणार आहोत. दोषी ठहराने वाली वाचा तेजोमय थी, सो धर्मी ठहराने वाले वाचा और भी तेजोमय क्यों नहीं होगी. और जो तेजोमय था वह भी उस तेज के कारण जो उससे बढ़कर तेजोमय था, कुछ तेजोमय नहीं ठहरा. आगे 11 भी पढ़ लीजिएगा. क्योंकि जब वह जो घटता जाता था तेजोमय था, तो वह जो स्थिर रहेगा और भी तेजोमय क्यों न होगा. और भी तेजोमय क्यों नहीं होगा. 12 भी पढ़ लीजिएगा. इसलिए इसी आशा रख हम हियाव के साथ बोलते हैं. सब कोई इस वचन को फिर से पढ़ेंगे मराठी में 12 पद को. 12व वचन सगळेजण आपण पुन्हा एक वार मराठीमध्ये बोलणार आहोत. माझ्या मागून तुम्ही पण बोला. तर मग आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. 1 मिनट अपने को सोचिएगा. 1 मिनिट भर तुम्ही स्वतः विचार करा. इस प्रकार का तेजोमय सेवकाई को मैं पाया हूं. अशा प्रकारची एक तेजोमय सेवा मला लाभलेली आहे, जो लोगों को धार्मिकता में ले जा सकता है, आणि जी सेवा लोकांना धार्मिकतेकडे वळवेल, उस सेवकाई को मैं प्राप्त किया हूं. त्या सेवा कार्याला मला लाभलेली आहे. इसलिए खुले दिल के साथ बातचीत करते हैं. आणि म्हणून एकदम खुल्या अंतःकरणाने आम्ही बातचीत करतो. हम खुले रहते हैं आणि एकदम आम्ही खुल्लम खुला राहतो. प्रभु के नाम की स्तुति महिमा होवे. प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे. भाई बहन मेरे सहकर्मियों थोड़ा कान खोल के सुन लीजिएगा. बंधू भगिनीनो, माझ्या सहकर्मियांनो, थोडं कान उघडून लक्ष देऊन ऐका. अगर 3 अध्याय को पढ़िएगा, जर तुम्ही 3 अध्याय वाचला, मूसा की सेवकाई के बारे में यहाँ पौलुस लिखता है. आणि मोशेच्या सेवा कार्याच्या बाबतीमध्ये पाऊल या ठिकाणी लिहितो. जब मूसा की सेवकाई इतना तेजोमय है, आणि जर मोशेचं सेवा कार्य जर इतकं तेजोमय असेल, क्योंकि उसका दिया हुआ वचन हमें खंडन करने में और न्याय की ओर ले जाता है, दोषी ठहराता है. कारण त्याने दिलेलं जे वचन आहे ते आम्हाला खंडन करते, आम्हाला आमचा न्याय करते आणि आम्हाला दोष लावते. उस सेवकाई के लिए इतनी महिमा हो, जर त्या प्रकारच्या सेवा कार्यासाठी इतकं गौरव असेल, हम परमेश्वर के द्वारा उसके लोगों को धार्मिकता में लाने वाले हैं. इसलिए हमारा सेवकाई ज्यादा तेजोमय होना चाहिए. आणि मग आम्ही तर लोकांना धार्मिकतेकडे वळविणारे, त्यांना घेऊन येणारे लोक आहोत. म्हणून आमची सेवा अतिशय तेजोमय असायला हवी. उस मूसा के एक प्रार्थना को मैं आपके सामने लाने के लिए चाहता हूं. त्याच
त्याच मोशेची एक प्रार्थना मी तुमच्या समोर आणू इच्छितो. मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा. निर्गमन उसका 33 अध्याय, निर्गमचं पुस्तक याचा 33 अध्याय उसका 18 पद को पढ़ने जा रहे हैं. आणि त्याचं 18वं वचन आपण वाचणार आहोत. निर्गमन एक्सोडस 33:18. आणि निर्गम याचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि वचन 18. वहां पर उसने एक प्रार्थना प्रभु के सामने रखा. आणि त्या ठिकाणी त्याने एक प्रार्थना प्रभूच्या समोर ठेवलेली आहे. 18 पद को पढ़िएगा. मूसा ने कहा मुझे अपना तेज दिखा दे. तो म्हणाला, मोशे म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. मेरे प्यारे भाइयों, माझ्या प्रिय बंधूंनो, इस मूसा की बातों को हम अच्छी तरह से जानते हैं. या मोशेच्या गोष्टी आपण अतिशय चांगल्या रीतीने जाणतो. वो सेवकाई में पहले कदम रखने के पहले ही एक जलती हुई जाड़ी को ही देखा. आणि त्यानं सेवा कार्यामध्ये पहिलं पाऊल टाकण्याच्या अगोदरच त्यानं एक जळणारं झुडूप पाहिलं होतं. जाड़ी जल रही थी परंतु नहीं उसमें भस्म हो रही थी. आणि झुडूप जळत होतं मात्र ते भस्म होत नव्हतं. उसी बात को देखने के लिए वो नजदीक आया था. आणि त्याच गोष्टी पाहण्यासाठी तो जवळ गेलेला होता. और आते ही परमेश्वर की आवाज को साफ सुना. आणि आल्याबरोबरच त्यानं परमेश्वराचा आवाज स्पष्टपणे ऐकला. जंगल में जबकि वो छिपाने के लिए जाके बसा था, आणि जंगलामध्ये जेव्हा तो लपण्यासाठी जाऊन बसला होता, वहां एक आवाज आ रहा है. त्या ठिकाणी एक आवाज येत आहे, मूसा. मोशे. वो सगळे डर गया होगा. आणि तो कदाचित घाबरला असेल. मेरे नाम को इस जंगल में कौन जानता है? माझ्या नावाला या जंगलामध्ये कोण ओळखतो? मुझे नाम लेके कौन पुकार सकता है? माझं नाव घेऊन कोण ओरडत आहे? और उस आवाज को सुनने के बाद आणि तो आवाज ऐकल्यानंतर जो नजदीक जाना था, आणि जवळ जे जायचं होतं, एक आवाज आए, एक आवाज आला, अपने जूते को उतार डाल. आणि तू आपले पायातील जोडे काढ. आप जानते हैं उसकी कहानी को. तुम्हाला माहित आहे ती कहाणी. उसका बुलाहट के समय में ही एक तेजोमय परमेश्वर की दर्शन को पाया है. आणि त्याच्या पाचारणाच्या वेळेलाच एक तेजोमय परमेश्वराचं दर्शन त्यानं अनुभवलं. आखिरी में वो जब अपने जीवन का अंत में उस बात को याद करते हुए लोगों को आशीष देता, जिसने मुझे उस जलती हुई जाड़ी में प्रगटीकरण दिया, उसी परमेश्वर आपको आशीष दे करके और ड्यूट्रॉनॉमी अर्थात व्यवस्था वरण में कहता है. आणि जेव्हा जीवनाच्या अंत समयाला जेव्हा लोकांना तो आशीर्वाद देत होता, त्यावेळेला तो आठवण करून म्हणतो की ज्या परमेश्वरानं त्या झुडपातून मला तेजोमय असं दर्शन दिलं, त्या परमेश्वराच्या नावाने मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. परमेश्वर की एक तेज को उसने देखा था. परमेश्वराचं एक तेज त्यानं पाहिलं होतं. परमेश्वर ने उसको दर्शन दिया था. परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं होतं. परमेश्वर ने उससे बातचीत किया था. परमेश्वराने त्याच्याशी बातचीत केलेली होती. परमेश्वर ने उसके द्वारा बड़े बड़े चमत्कारों को मिस्र देशियों को दंड के रूप में दिया था. आणि परमेश्वराने त्याच्याद्वारे मिस्र देशातील लोकांना मोठमोठ्या चमत्कारांच्या द्वारे दंड दिलेला होता. उसका हाथ की लाठी ही एक चमत्कार की लाठी थी. त्याच्या हातातील काठीच एक चमत्काराची काठी होती. वो लाठी को जब फेंकता था वो सांप बनता था. ज्या वेळेला तो काठी फेकत असे त्यावेळी ती साप होत असे. जब सारे लोग अपने लाठी के बेचते थे, जब सांप होता था, ये मूसा की लाठी जो है सारे सांप को निकाल बैठा. आणि जेव्हा बाकीचे जादूगार लोक आपल्या काठ्या टाकत असत आणि त्यांचेही साप होत असेल, तेव्हा मोशेच्या काठीचा जो साप बनलेला आहे तो इतरांच्या सापांना गिळून टाकत असे. उसी लाठी तीच काठी जब परमेश्वर के सम्मुख में रखा गया था, आणि जी परमेश्वराच्या समक्षतेमध्ये ठेवलेली होती, एक ही रात में जो सूखी हुई लाठी में से खोपला निकला, फिर फूल निकला, फिर फल निकला. आणि त्या काठीमधून एकाच रात्रीच्या वेळेला त्या काठीला कळ्या आल्या, त्याला खोंब आले, त्यातून फळ सुद्धा आलं. इतना जबरदस्त लाठी को पकड़ा हुआ मूसा, आणि अतिशय जबरदस्त असणाऱ्या अशा या काठीला पकडणारा हा मोशे, उसने उस लाठी को बढ़ाया, वहां पर समुद्र 2 टुकड़ा हुआ. आणि ज्या काठीला घेऊन त्यानं पुढे केली काठी, त्यावेळेला तो लाल समुद्र सुद्धा 2 तुकडे झाला. इतना परमेश्वर की सामर्थ्य को देखा हुआ मूसा, आणि अशा प्रकारचं परमेश्वराचं सामर्थ्य पाहिलेला हा मोशे. और एक बार फिर समुद्र के ओर बढ़ाया, सारे मिस्र के सेना उसमें डूब मरा. आणि पुन्हा एकदा जेव्हा त्यानं काठी समुद्रावर उगारली,
सगळे समुद्रामध्ये सगळे मिस्र देशातले सैन्य त्या ठिकाणी बुडून मेले. इतनी परमेश्वर की सामर्थ को उतार के शत्रुओं को खत्म करने की ताकत रखने वाला मूसा. आणि अशा प्रकारची ताकद बाळगणारा की शत्रूच्या सगळ्या सेनेचा खात्मा करणारा हा मोशे. एक पेड़ का डंडा को काट के वो पानी में डालता था, वो तीता पानी मीठा हो गया. आणि एक लाकडाचा तुकडा जेव्हा तो तोडून पाण्यामध्ये टाकत असे तेव्हा ते जे पाणी कडवट आहे ते सुद्धा एकदम गोड व्हायचं. उसी लाठी से चट्टान को मारा, वहां से पानी निकला लोगों के आणि लिए. त्याच काठीने जेव्हा त्यानं त्या खडकावरती आपटली त्यावेळेला लोकांसाठी पाणी उसळून आलं. और परमेश्वर ने बुलाया, पहाड़ पर चढ़े आओ. आणि मग परमेश्वराने बोलावलं, पहाडावरती चढून ये. सिनाई पर्वत पर गया. सिनाई पर्वतावर गेला. वहां भूमिडोल की आवाज गर्जन की जैसा रहा. आणि त्या ठिकाणी भूमिकंपाचा आवाज एकदम गर्जनेसारखा येत पूरा होता. बादलों से घेरा हुआ था. संपूर्ण मेघानी व्यापलेला होता. मूसा का कोई व्यक्ति नहीं देख सका. आणि मोशेकडे कोणीही व्यक्ती पाहू शकत नव्हता. परमेश्वर ने अपने उंगली से वहां चट्टान पर उसको लिखकर 10 आज्ञाओं का हाथ में दिया. आणि परमेश्वराने स्वतःच्या आपल्या बोटांनी लिहून त्या दगडी पाट्यांवरती 10 आज्ञा लिहून मोशेच्या हातात दिल्या. इतने अनुभव होने के बावजूद, आणि या इतका सगळा अनुभव असल्यानंतर सुद्धा, मेरे भाई सुनिए, माझ्या भावानो ऐका, मेरे बहन सुनिए, माझ्या बहिणीनो ऐका, इतने जबरदस्त अनुभव में से होने के बावजूद, आणि इतका जबरदस्त अनुभव असल्यानंतर सुद्धा यहाँ पर एक प्रार्थना करता है. या ठिकाणी एक प्रार्थना करतो. हे प्रभु, तेरी महिमा को, तेज को मैं देखना चाहता हूं. हे प्रभू, तुझं तेज मला बघू दे. मैं आपसे पूछ लूंगा, मी तुम्हाला विचारेन, क्या कभी आपने इस प्रकार की प्रार्थना की है? काय कधी तुम्ही अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे का? सेवकाई में आप बहुत जगह में इस्तेमाल किए गए होंगे. सेवा कार्यामध्ये पुष्कळ ठिकाणामध्ये तुम्ही उपयोगात आणले गेले असाल. कई दिन आप कई लोगों को तृप्त करने के लिए इस्तेमाल किए गए होंगे. कित्येक काळपर्यंत कित्येक लोकांना तृप्त करण्यासाठी तुमचा उपयोग झाला असेल. आपके द्वारा कई गुंडे लोग प्रभु में आए होंगे. तुमच्या द्वारा कित्येक गुंडे लोक सुद्धा प्रभु मध्ये आले असतील. कठोर व्यक्तियों को आप प्रभु में लाए होंगे. कितीतरी कठोर लोकांना सुद्धा प्रभुकडे तुम्ही आणला असेल. क्या तृप्त होके बैठ गए? काय तुम्ही तृप्त झाला काय? अरे बहुत कर लिया है. अरे फार केलं काम. अरे क्या किया है? अरे काय केलंय? हिंदुस्तान रह गया. अरे हिंदुस्तानच राहिला. मेरा कहने का मतलब यही है. माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे. अगर विश्वासी करके देखा जाए हिंदुस्तान में, आणि जर भारतामध्ये विश्वासी म्हणून जर पाहिलं, हम अगर गिने उन्हें कहेंगे सरकारी अखड़ा में भी चले जाएंगे तो 1% विश्वासी है. आणि जर सरकारच्या आकड्यानुसार जरी आम्ही पाहिलं विश्वासणारे किती आहेत म्हणून तर 1% केवळ आढळते. रोमन कैथोलिक को लेके ही 2.3 करके सरकार कहती है. आणि सरकार म्हणते की रोमन कैथोलिक लोकांना सुद्धा त्यात पकडलं तर 2.3% इतकं म्हणते सरकार. रोमन कैथोलिक लोगों का अलग कर दीजिए. आणि रोमन कैथोलिक लोकांना तुम्ही बाजूला करा. और विश्वासी करके अपने को मानने वाला 1% है. आणि विश्वासी म्हणून स्वतःला गणणारे 1% आहेत. भले आप कहेंगे सरकार सही आंकड़ा निकालता नहीं. आणि कदाचित तुम्ही म्हणाल की सरकार बरोबर आकडे सांगत नाही. ठीक है, आपके चलते मैं इसको दुगुना कर देता हूं, 2% है. आणि तुमच्यासाठी मी त्याला डबल करतो, दुप्पट करतो की 2% असेल. बगल वाला से पूछे, शेजाऱ्याला विचारा, आपने इतना बड़ा बड़ा काम कर दिया, 58% लोग अभी तक अविश्वासी रह गया. आणि तुम्ही इतकी मोठी मोठी कार्य करून सुद्धा 98% लोक अजून अविश्वासातच आहे. महान सेवक हो गए, हीरो बन गए, लेकिन अभी तक 58 रह गया. आणि तुम्ही एकदम महान सेवक असाल आणि एकदम हिरो बनलेला असाल परंतु 98% लोक अजून 98%च आहेत. क्या आपको चिंता नहीं होता है? काय तुम्हाला चिंता वाटत नाही? बीते 1 साल में हमारे जेम्स के कार्यकर्ताओं के द्वारा 6886 लोग प्रभु में चले आए थे. आणि गेल्या वर्षी आमच्या जेमच्या सेवा कार्याच्या द्वारा 6800 इतके लोक प्रभुकडे आले होते. हम लोग चेला बना के ही बपतिस्मा देते हैं. आणि आम्ही शिष्य बनवूनच त्यांना बपतिस्मा देतो.
लोग आके कहने लगे, आणि लोक येऊन म्हणू लागले, भैया लॉकडाउन रहा, आणि भैया हा लॉकडाऊन होता, परेशानियां रही, आणि वेगवेगळ्या अडचणी होत्या, कई जगह में हमारे लोग मारे गए, कित्येक ठिकाणी आमच्या लोकांना मारहाण झाली, कई जगह में लोगों का सिर फुट गया, कित्येक ठिकाणी लोकांची मस्तक फोडली गेली, परसों भी हुआ है, आणि परवा पण झालेला आहे. लोगों को मुंह आने के लिए लोग उनको छुरी मार दिया, आणि त्या लोकांना ठार मारण्यासाठी सेवकांना त्यांनी सुरी खुपसली. इतने बातों के बीच में आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्यामध्ये सुद्धा हम लोग ने 6,800 लोग से अधिक लोगों को बपतिस्मा दे दिया. आणि आम्ही 6,800 पेक्षा जास्त लोकांना आम्ही बपतिस्मा दिलेला आहे. जब उन्होंने हमको बताया, जेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, मेरे आंखों से आंसू टपका. आणि माझ्या डोळ्यातून अश्रू टपकले. मैं आपसे सही बात कहता हूँ, मी तुम्हाला खरोखर जी योग्य गोष्ट आहे ती भैया सांगतो. आनंद मनाने की जगह पर आप आंसू बहाते हैं. आणि आनंद साजरा करण्याऐवजी भैया तुम्ही का बरं अश्रू ढाळता? ये एक पापी मन फिराने से स्वर्ग में आनंद होता है करके बाइबल बतलाती आणि है. बायबल सांगते की एका पाप्यानं जरी आपलं जीवन परिवर्तन झालं त्याचं तर स्वर्गामध्ये आनंद केला जातो. लेकिन आप जो 6,800 से अधिक लोगों से तृप्त नहीं होते. आणि काय तुम्ही असे का आहात की 6,800 पेक्षा जास्त लोक येऊन सुद्धा तुम्ही तृप्त का होत नाही? मैं उसे क्या कहा मालूम है? मी त्याला काय म्हटलं माहित आहे? भैया मैं क्या कहूँ, आणि भैया मी काय सांगू? 7,000 बच्चे तो प्रतिदिन बिहार में केवल पैदा होता है. आणि 7,000 मुलं केवळ बिहार मध्ये रोज त्यांचा जन्म होतो. हॅलो, पूरे हिंदुस्तान में 67,000 बच्चे पैदा होते एक दिन में. आणि संपूर्ण भारतामध्ये 66,000 इतकी मुलं जन्माला येतात रोज. मराठी लोग उतना तेज नहीं होंगे, कम से कम 5,000 बच्चा तो प्रतिदिन पैदा करते होंगे ना. आणि मराठी लोक इतके जलद नसतील कदाचित, त्यामुळे 5,000 तरी मुलं पैदा होतात ना तुमच्या महाराष्ट्रात. हम लोग उसमें आगे हैं, हम 7,000 पैदा करते हैं. आणि आप तो आम्ही- कम से कम 5,000 पैदा करते होंगे ना. आम्ही मात्र त्यामध्ये एकदम आघाडीवर आहोत, कारण आम्ही 7,000 मुलांना जन्माला घालतो. महाराष्ट्रवाले 5,000 तरी घालताना जन्माला. बगल वाला से पूछेगा, शेजाऱ्याला विचारा, आपके सेवा क्या में कितने लोग प्रभु में आए बीते साल? गेल्या वर्षी तुमच्या सेवा कार्यामध्ये किती लोक आले प्रभूकडे? आया था कभी, एक कोण तरी आला होता, वो भी लौट गया है. तोही गेला सोडून. शादी हुआ, पत्नी खींच के चली गई है. आणि लग्न झालं, बायको घेऊन गेली त्याला ओढून. रिश्तेदार आए, उसको उसका दिमाग उलट दिया है. आणि सगळे नातेवाईक आले आणि त्याचं डोकं फिरवलं. परेशानियां आई, ठंडा हो गया. आणि अडी अडचणी आल्या आणि आता एकदम थंड पडला. अरे भैया, ये आदमी इतना चमत्कारों को देखने के बाद परमेश्वर के सम्मुख में जाके लिखित पट्टियों को ले आने के बाद भी कहता, प्रभु तेरे तेज को मुझे देखने दे. आणि या माणसानं मात्र इतकी अद्भुत कृत्य आणि इतकं महान कार्य केल्यानंतर सुद्धा परमेश्वराच्या सम्मुख बसून तो म्हणतो की तुझं तेज मला दाखव प्रभू. क्या हमारे अंदर उस प्रकार का एक प्यास, एक बोझ होता है? काय अशा प्रकारची एक थडप, एक बोझ आमच्या आतमध्ये आहे काय? जो नासमान होने वाली सेवकाई करने वाला इतना मांग रहा, भीख मांग रहा. अगर आप एक जीवन की सेवकाई को पाए, आपके अंदर कितना तड़प होना चाहिए. एक नाशवंत सेवेसाठी जो सेवा कार्य करत आहे तो इतका थडपडून देवाकडे मागत आहे. काय तुम्ही जिवंत सेवा कार्य करणारे देवाकडे अशा तळमळीनं मागत आहात काय? चल रहा सेवकाई, चलत आहे, आमची सेवा चाललेली आहे. बिहार में कहते हैं चलती हुई का नाम है गाड़ी. आणि बिहार मध्ये असं म्हणतात की जी चालते ना, सुरू असते तीच असते गाडी. अरे चल रहा. अरे चाललेली आहे. पादरी साहब, आपने क्या किया है? आणि पाळक साहेब, तुम्ही काय केलंय? मैंने एक पादरी से पूछा जो डेहरी ऑनसोन में रहता है. आणि डेहरी ऑनसोन मध्ये राहणाऱ्या एका पास्टरला, एका पाळकांना मी विचारलं. उन्होंने कहा, क्या कर रहे हैं पादरी साहब? आणि त्यांना म्हटलं की काय करता तुम्ही पाळक मैंने साहेब? कहा, अभी कुछ लोग बाकी है उनको नरक भेजने के लिए, उनके भेज के ही मैं जाऊंगा. आणि काही लोक आता बाकी आहेत नरक पाठवायला, ते शिल्लक आहे, त्यांना पाठवूनच मी या जगातून जाणार. मैंने उनसे पूछा, भैया क्या कह रहे हैं आप? आणि मी म्हणालो की भैया काय बोलता तुम्ही? उन्होंने कहा, ते म्हणाले, भेड़ होता तो हम चराते, ये तो सब भेड़िया है. आणि जर हे मेंढरा असती ना तर त्यांना आम्ही चारवलं असतं, पण हे सगळे लांडगे आहेत. हेलो.
बगल वाला का हाथ पकड़ बोले, आपकी कलीसिया में कितना बेड़ है, कितना बेड़िया है? आणि शेजाऱ्याचा हात हातात घेऊन विचारा, तुमच्या चर्चमध्ये मेंढरं किती आणि लांडगे किती आहेत? सब बेड़ हैं। सगळी मेंढरं आहेत काय? कोई कह रहा बेड़ का वेश पहना है, आणि कोण असं म्हणत आहे की मेंढराचा वेश परिधान केलाय, बेड़ का वेश पहना है आणि मेंढराचा परिधान केलेला वेश आहे, उसका सारी लक्षण वही लगता है। आणि असं वाटतं की जणू काय मेंढरूच आहे, सगळी लक्षणं पण तसंच मैं दिसतात। आपसे पहचानने के लिए उनका बेड़ और बेड़िया का पहचानने के लिए एक ही छोटी सी बात कहूंगा। आणि या मेंढरांना आणि लांडग्यांना ओळखण्यासाठी एकच छोटीशी गोष्ट मी सांगेन, थोड़ा सा दांत देखला समझ में आ जाएगा। आणि थोडंसं तुम्ही व्यवस्थित बघितलं ना लक्षात येईल। बोले ना, थोड़ा दांत देखो, ठीक समझ में आ जाएगा। आणि थोडंसं दात बघा ना त्यांचं, लगेच लक्षात येईल। बेड़ का दांत और बेड़िया का दांत में अंतर है। आणि जे काही मेंढरांचे दात आहेत आणि लांडग्यांचे दात आहेत ना, फरक आहे। ये भैया पहले बतलाते, तुम पगले कितने बेड़ियाओं को बतलाते, पहचानते। आणि भैया जर अगोदर हे सगळं सांगितलं असतं ना, कितीतरी लांडग्यांना अगोदरच ओळखलं असतं। क्योंकि बोला दांत दिखा रहा था, हमको पहचान में आ रहे या नहीं, इसलिए हम भूल गए, हम झुक गए। आणि जे जे लांडगे होते ना, ते येऊन काय करत होते, हो प्रेज लॉर्ड भैया, प्रेज लॉर्ड करून दातच दाखवत होते, आणि आम्हाला कळून आलं नाही की लांडगा दात दाखवायला लागलाय म्हणून। The trouble with the church, we don't have any discerning spirit. आणि मंडळीच्या बाबतीत समस्या हीच आहे की आमच्याकडे आत्मे ओळखण्याचा आत्मा नाही आहे। सेवक है, लेकिन सेवकाई में जो है उसको जो चाहिए उसके लिए हम तड़पते नहीं है। आणि सेवक जरूर आहे, पण सेवा कार्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यासाठी आमच्यामध्ये तडप नाही आहे। हनन्या सफीरा कलीसिया में चले आ रहे हैं, आणि हनन्या आणि सफीरा हे दोघं मंडळीमध्ये येत होते, अपना जमीन बेच के दान चढ़ाने के लिए आए हैं। आणि आपली जमीन विकून दान करण्यासाठी आले। आपको तो मालूम है 5 अध्याय जो प्रेरितों के काम का, तुम्हाला माहित आहे प्रेरितांच्या कृत्याचा 5वां अध्याय। हनन्या पगले चले आ रहा है, आणि हनन्या अगोदर आत आला, क्योंकि उसकी पत्नी वहां मेकअप करने में थोड़ा देर लग गया, आणि त्याच्या बायकोला मात्र उशीर लागलेला होता, मेकअप करायचा करत होती म्हणून। दान चढ़ाने के लिए चले आ रहा है, आणि आता दान अर्पण करायला तो आला, और बोल रहा है आणि येऊन बोलत आहे, जमीन बेचे हैं आणि आम्ही जमीन प्रभु विकलेली के आहे, सेवकाई के लिए देने के लिए। आणि प्रभूच्या सेवेला द्यायला आलेलो आहे। तो हम हमारे आजकल का प्रचारक क्या कहेगा? आणि आजकालचा आमचा प्रचारक असता तर काय म्हणाला असता? शाबाश, शाबास, अपना जमीन बेच के दे दिया है। आणि शाबास, कारण तू जमीन विकून द्यायला आला काय? लेकिन पतरस मारवाड़ी है इसलिए पूछता है। पण पेत्र जो आहे तो एकदम मारवाडी आहे, त्यामुळे विचारतो, अरे इतने ही के लिए बेचा है? आणि तो म्हणतो एवढ्यालाच विकली काय? उसने कहा हाँ। तो म्हणाला हो। अरे क्यों झूठ बोलते हो? अरे का लबाड बोलतो तू? इनको कैसा मालूम है? याला कसं कळालं? जमीन बेचा था मैं, आणि जमीन तर विकली होती मी, कुछ लेकर रखा था, पत्नी जानती है क्या? फोन करके बतला दिया क्या? आणि काही त्यातला भाग मी बाजूला काढून बायकोला फक्त माहित होतं, काय फोन करून याला सांगितलं असं उन काय? दिनों में तो मोबाइल तो है ही नहीं था, आणि त्या काळामध्ये मोबाईल तर नव्हताच, फिर कैसे इनको मालूम हुआ? कसं याला कळालं? जैसा पतरस ने कहा तो झूठ बोले तो मर गया वहां पे। आणि जसं पेत्र म्हणाला की तू लबाड बोलतोस, तिथंच मेला तो हनन्या। अभी मिसिस अनन्या सफीरा चली आ रही है, आणि आता सौभाग्यवती हनन्या सफीरा चालत आलेली आहे, वो सीधा पूछता है, आणि तो सरळ सरळ विचारतो, अरे इतने के लिए हम जमीन बेचे हो? अरे एवढ्यालाच विकली का तुम्ही जमीन? हाँ हाँ बस, बस, हाँ। हाँ। क्योंकि सेवक को मालूम है, कारण या सेवकाला माहित आहे, क्योंकि उसका हाथ के पैसा को नहीं देखता है, तो त्याच्या हातातला पैसा नाही बघत, बहुत बड़ा पैसा है, फार मोठी रक्कम। आजकल के अगर हिसाब किताब से कहें 50 लाख रुपया से कम तो नहीं होगा, आणि आजकालच्या हिशोबाप्रमाणे पाहिलं तर किमान 50 लाखापेक्षा कमी असणार नाही। एक छोटा जमीन भी बेचेंगे इतना तो पैसा तो मिल जाता है, आणि एकदम लहानसा जमिनीचा तुकडा विकला तरी पण एवढी रक्कम मिळते। मान लीजिए आपके सामने कोई 50 लाख रुपया का दान ले आ रहा है, आणि गृहीत धरा की तुमच्या समोर कोणतरी 50 लाख रुपयाचं दान घेऊन आला,
वो भी एकदम मोटी में ला रहा है, आणि एकदम गाठोडं बांधून घेऊन आला. क्योंकि 2000 नोट तो खत्म हो गया, अभी 500 है, इसलिए ज्यादा नोट लगता है. आणि आता 2000च्या नोटा तर संपलेल्या आहेत, त्यामुळे 500च्या नोटा असल्यामुळे ज्यादा बंडल झालेत म्हणून तो गाठोडं बांधून आला बोरा में भर के ले आता है. आणि एकदम फरीमध्ये पोत्यात भरून आला. आपको मालूम हो गया देने के लिए आया है, आणि तुम्हाला माहित पडलं की आता द्यायला आलेला आहे. आपका ध्यान कहाँ रहेगा? तुमचं लक्ष कुठं राहणार? पूछी. शेजाऱ्याला विचारा कुठं लक्ष लागेल तुमचं? कहाँ रहेगा? कुठं राहणार? लेकिन एक सही सेवक का आंख उसके हृदय में छेद के जाता है. परंतु एका खऱ्या सेवकाचं, योग्य सेवकाचे जे नजर आहे ना, ते हृदयाच्या आतमध्ये छेदून जाते. सामुएल एक जैसा भविष्यवक्ता कभी केवल चेहरा ही दिखाई पड़ा और ऊंचाई लंबाई दिखाई पड़ा, हृदय दिखाई नहीं पड़ा. आणि शमूएला सारख्या एका मोठ्या महान संदेशाला सुद्धा केवळ त्याचं बाह्य रूपच दिसलं, त्याचा चेहरा, त्याची उंची काठीच दिसली, पण त्याचं हृदय त्याला दिसलं नाही. ईसाई जब अपना बच्चों को लाया था, 7 लड़कों को, जेव्हा ईशाई जो आहे त्यानं आपल्या 7 मुलांना त्या संदेशाच्या समोर आणलं होतं. सामुएल जैसे जबरदस्त भविष्यवक्ता, आणि शमूएला सारखा एक जबरदस्त संदेष्टा, उनका शरीर को देखा, त्यांचं बाह्य रूप त्यानं शरीर पाहिलं, चेहरा को देखा, त्यांचं शरीर चेहरा पाहिला, राजा होने के लिए ये लायक है, आणि तो म्हणाला राजा होण्यासाठी हा योग्य आहे. लेकिन प्रभु उसको ग्रहण नहीं किया. परंतु प्रभूने त्याला स्वीकारलं नाही, क्योंकि प्रभु कहता है, कारण प्रभू असं म्हणतो, मैं हृदय को देखता हूं. मी हृदयाला पाहणारा देव आहे. इसका मतलब ये क्या कहता है? आणि त्याचा अर्थ काय आहे? एक सेवक को दूसरों के हृदय को देखने का ताकत का आवश्यकता है. एका सेवकाला येणाऱ्या लोकांच्या हृदयाला पारखण्याची ताकदची आवश्यकता आहे. विश्वास करने वाला एक जोरदार आमेन बोले. विश्वास करणारे एक आमेन म्हणा. आमेन तो बोल दिए, लेकिन मैं पूछूंगा आप में है? आमेन तर तुम्ही म्हटलेला आहे, पण मी विचारेन अशा प्रकारची ओळख तुमच्यामध्ये आहे? आपका बिजनेस कार्ड को देखेंगे तब पता चलेगा. तुमचं जे काही बिझनेस कार्ड असेल ना, ते बघितल्यावर कळणार. या आपके घर जाएंगे तो पता चलेगा नेम बोर्ड क्या लगा हुआ. किंवा तुमच्या घरी गेलं ना की तुमच्या नावाची पाटी काय आहे त्यावरून कळणार. राइट रेवरेंड डॉक्टर सो एंड सो. राइट रेवरेंड डॉक्टर अमुक अमुक. डॉक्टर तो कम से कम स्टेथोस्कोप रख के पूछेगा कैसा चलता, लेकिन तुम्हारे पास कुछ भी नहीं है, नेम टैग केवल लगा. आणि जर व्यवसायानं जो डॉक्टर आहे तो किमान स्टेथोस्कोप लावून तुमच्या आतमध्ये काय समस्या आहे ते अनुभवू शकतो, बघू शकतो, पण तुम्हाला तसली कसलीच ओळख नाही. We don't have many times. बऱ्याच वेळा आमच्याकडे ही गोष्ट नसते. हम धोखा खाते हैं. आणि आम्ही धोका खातो. हमसे कोई झूठ बोलता धोखा खाते हैं. आणि कोणी आम्हाला येऊन लबाड सांगतो, आम्ही धोका खातो. क्योंकि आत्माओं का फर्क हमारे अंदर है ही नहीं. कारण आमच्या आतमध्ये आत्म्यांची पारख हाईच नाही. सुनिए, ऐका, आज के सेवकाई में ये बहुत जरूरी पड़ता है. आजकालच्या सेवा कार्यामध्ये हे खूप महत्वपूर्ण आहे. अमेरिका में एक चर्च की घटना मैं कह रहा हूं. अमेरिकेमधील एका चर्चची घटना मी सांगत आहे. जबरदस्त कलीसिया पाई जाती थी. एक जबरदस्त अशी मंडळी तिथं होती. रोज बढ़ती थी. दररोज ती वाढत होती. अचानक वहां एक बहुत बड़ा बिजनेस आदमी चले आया. अचानकपणे तिथं एक व्यावसायिक व्यक्ती आला. चर्च में ठीक समय पर आ जाता था. आणि योग्य वेळेला चर्च मध्ये यायचा. बहुत बड़ी गाड़ी में आता था. आणि फार मोठ्या कार मधून तो येत असायचा. लोग उसको गाड़ी को देख के ही आनंदित होते थे, अचंबा करते थे. आणि लोक त्याची गाडी बघूनच आनंदित व्हायचे आणि आश्चर्यचकित व्हायचे. क्योंकि हमारे कलीसिया में इस प्रकार के बड़े लोग आते हैं. कारण आमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारचे मोठे लोक येतात. जब उसकी लगातार आने लगा आणि ज्या वेळेला तो सातत्याने येत राहिला, वहां डीकन ने कहा सुनिए आपको सामने सीट में बैठना. आणि त्या ठिकाणी असलेल्या वडिलांनी म्हटलं की या बघा तुम्हाला समोरच्या सीटवर बसायचं आहे. सामने सीट में लाके बैठाया गया. आणि समोरच्या सीटवरती आणून बसवलं. फिर एक डीकन्स कमिटी बना है. आणि मग वडिलांनी त्या ठिकाणची एक कमिटी तयार केली. पास्टर ने देखा बहुत बड़ा आदमी है. आणि पास्टरनी पाहिलं की फार मोठा व्यक्ती आहे. एकदम बहुत दान देता है. आणि फार मोठं दान देणारा व्यक्ती आहे. और दशमांश
नहीं देता था, लेकिन दुगुना देता है। आणि जेव्हा दशांश पण देतो तेव्हा डबल देतो। तो पास्टर ने दूसरों से कहा, आणि पास्टरनी दुसऱ्यांना म्हटलं, अरे इनको कमिटी में ला दो। अरे यांना कमिटी मध्ये घ्या। लोगों ने कमिटी में लादा आणि त्यांना कमिटी मध्ये आत और घेतलं। उसकी बोली धीरे धीरे जबरदस्त होते रहा। आणि हळूवारपणे त्याचं जे बोलणं होतं ते जबरदस्त व्हायला लागलं। सही बात को मैं कह रहा हूँ। मी योग्य घडलेली घटना सांगत उसके आहे। बात के पीछे सब कोई करने लगे। आणि त्याच्या सांगितलेल्या गोष्टीला सगळे लोक ऐकू लागले। उन्होंने कहा, तो म्हणाला, लोगों को बाहर भेजिए मत सेवकाई के लिए। तो म्हणाला, बाहेर लोकांना सेवा कार्यासाठी पाठवू नका, हम लोग प्रार्थना करेंगे। आम्ही प्रार्थना करूया। तो लोगों ने सोचा बहुत आत्मिक आदमी है, लोकांना असं वाटलं की फारच आत्मिक व्यक्ती आहे, और इसलिए बाहर का इवेंजलिज्म का काम छोड़ के लोग प्रार्थना मीटिंग के लिए जुटने लगे। आणि म्हणून बाहेरचं जे सुवार्ता प्रसाराचं कार्य होतं ते सोडून लोक आता प्रार्थना सभेमध्ये एकत्र येऊ लागले। कुछ दिन के बाद उसने कहा, काही दिवसानंतर तो असं म्हणाला, अरे प्रार्थना में हम लोगों को अब थक जाते हैं, आणि प्रार्थनेमध्ये आम्ही सगळे लोक थकून जातो, थोड़ा ऐसा प्रोग्राम रखेंगे, नाच खाना गाना सब। आणि आता थोडा प्रोग्राम आपण ठेवूया ज्यामध्ये नाच गाणं असेल। नाच गाना शुरू हुआ आणि मग नाचणं गाणं सुरू झालं, और कलीसिया का दर्शन खत्म, आणि मंडळीचं जे दर्शन होतं ते खत्म झालं, कलीसिया का प्रार्थना जीवन खत्म, आणि मंडळीचं प्रार्थना जीवन पण समाप्त झालं। और जितना दान मिलता था सारी बातें लाइट लगाने में और स्पीकर लगाने में, नाच गाना करने में ही खर्चा हुआ। आणि जेवढं पैसा दान मध्ये मिळत होता ते सगळे पैसे त्या नाच गाण्यासाठी जे जे काही लागायचं, लाईट आणि सगळे वाद्य, त्यामध्ये खर्च होऊ लागला। वो चर्च बर्बाद होके आज पड़ा हुआ है, आणि आज ती मंडळी बर्बाद होऊन पडलेली आहे। कारण पास्टर उस आदमी को पहचान नहीं सका, उसको हृदय के नहीं देख सका, बाहरी रूप को देखा। कारण एकच होतं की त्या पास्टरला, त्या व्यक्तीला ओळखता आलं नाही, त्याचं हृदय त्यानं जाणलं नाही, परंतु त्याच्या बाह्य गोष्टीकडे त्यानं क्योंकि पाहिलं। पास्टर जन आज परमेश्वर के सामने ठगरते नहीं है। कारण पास्टर लोक सुद्धा आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसत नाही। हे प्रभु क्या तू देने के लिए चाहता करके ठगरते नहीं है। आणि हे प्रभू तू आम्हाला काय देऊ इच्छितो म्हणून ते बसत नाही। गूगल है, ये है, अरे गूगल है ना, बटन दबाओ मैसेज चले जाता है, आणि एक बटन दाबलं तर संदेश येतो, और गूगल का मील खिलाया जाता है, आणि आम्हाला त्या गूगलचंच दूध पाजलं जातंय, और ये भेड़ की नहीं भोजन नहीं देते हैं, आणि हे एका मेंढराप्रमाणे आम्हाला भोजन देत नाही। भेड़ के लिए जो भोजन परमेश्वर देना है तो उसके लिए इंतजार नहीं करते हैं, आणि परमेश्वर जे काही भोजन या मेंढरांसाठी देणार आहे त्यासाठी वाट पाहत नाही। इसलिए आपकी भेड़ें कमजोर हैं, म्हणून तुमची मेंढर कमजोर होत चालले, भेड़ बच्चा देने लायक नहीं रह गया, आणि आता बाळ देण्या इतकं ताकद त्या मेंढरामध्ये नाही। कलीसिया कैसा है, मंडळी कशी आहे, कमजोर 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 कमजोर, एक भी भेड़ बच्चा नहीं देता, आणि एक पण मेंढरांना जन्म देत नाही। हमको भी चिंता नहीं है, आणि आम्हाला पण काळजी वाटत नाही। अरे चल रहा ना, अरे चाललंय ना, 100 लोग आते ना, 100 लोक येतात ना, अरे हमारा परिवार का खर्चा चल ही रहा अरे है, कुटुंबाचा सगळा खर्च चाललाय ना, अरे चलो यार चलो चलो, अरे चलो यार चला रे लेकिन चला। सी मोसेस, परंतु त्याला माहित आहे, प्रभु तूने मेरे हाथों के जरा बड़े बड़े काम तो किया था, आणि मोशेकडे पाहतो, म्हणतो प्रभू तू माझ्या हाताने आश्चर्य कर्म केलेस, मेरे हाथ में तूने एक लाठी दिया, ये अधिकार का लाठी रह गया, आणि तू माझ्या हातामध्ये एक काठी दिलीस, ती अधिकाराची काठी होती, चट्टान पर पड़ने से पानी निकलता जा, उम्मीद नहीं था, आणि पहाडावरती किंवा खडकावरती पण मारल्यानंतर पाणी उसळून येत असे, लेकिन मैं उससे तृप्त नहीं प्रभु, परंतु प्रभू मी त्यापासून तृप्त नाही, मैं तेरे तेज को देखने के लिए चाहता हूं, मला तुझं तेज पाहू दे। तूने मुझे पहाड़ के ऊपर सब लोगों से अलग करके छिपा के रखा था, आणि तू मला त्या पहाडावरती सगळ्या लोकांपासून अलग करून वेगळं करून छुपवून ठेवलेलं होतं, तेरे उंगलियों के लिखी हुई वचनों को मैंने देखा, आणि तू स्वतःच्या बोटांनी लिहिलेली वचनं मी पाहिली, मैं गर्जनों की आवाज को सुना, आणि मी गर्जणारा आवाज पण ऐकला, एक दोस्त दूसरे दोस्त से बातचीत करने की जैसा तूने मुझसे बर्ताव किया, एक दास ज्याप्रमाणे दुसऱ्या दासाशी बोलतो त्याप्रमाणे तू माझ्याशी बोलला, आई एम नॉट हैप्पी विद दैट, आणि तेवढ्याने मी संतुष्ट नाही, आई एम नॉट हैप्पी विद द लॉर्ड, मला त्या बरोबर मी संतुष्ट नाही, आई वांट टू सी योर ग्लोरी, मला तुझं गौरव पाहायचा आहे। सवेरे मैं एक प्रश्न के साथ आपके सामने खड़ा हूं,
आज सकाळी एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. Do you want to see the glory of God in your life, in your family, in your church, in your ministry? आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या सेवा कार्यामध्ये देवाचं गौरव पाहण्याची इच्छा आहे काय? Are you looking for that? काय तुम्ही त्याच्या शोधात आहात काय? आपका प्यास क्या उसके लिए है? काय तुमच्या आतमधली जी तहान आहे ती यासाठी आहे काय? या पुराने अनुभवों को रख के आप ढोल मारते फिरते हैं? काय जुन्या अनुभवांना सांगत तुम्ही ढोल बडवत चाललेला आहात? आज की कलीसिया के अंदर इस प्रकार की एक जागृति की आवश्यकता है. तुमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारच्या एका जागृतीची आवश्यकता आहे. आदि कलीसिया में जो सामर्थ पाई जाती थी, जो प्रकटीकरण पाया जाता था, जो पवित्र आत्मा का दान कार्य करता था, उस प्रकार मेरे मंडली में हो प्रभु. आणि पहिल्या काळातील मंडळीप्रमाणे ज्या प्रकारे पवित्र आत्म्याचं कार्य, जो अभिषेक तिथं होता, जी महत्कृत्य तिथं होती, तशीच कृत्य माझ्या मंडळीमध्ये होऊ देत प्रभू. मेरे मंडली में आते आते लोग कांपना है. माझ्या मंडळीमध्ये येतानाच लोक थरथर कापू देत प्रभू. वे समझना है हम परमेश्वर की उपस्थिति है. आणि त्यांना जाणवू दे की इथं परमेश्वराची समक्षता आहे. हमारे अंदर उस प्रकार का प्यास मिट के कई साल हो गया. आणि आमच्या अशा प्रकारची तहान मिठून कित्येक वर्ष झाले. कोल्हापुर के क्षेत्र में से इस प्यास मिट के बहुत साल हो गया. कोल्हापूरच्या या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची तहान मिठून बराच काळ झाला. लेकिन प्रभु एक मौका और देने के लिए आया है. परंतु प्रभु तुम्हाला पुन्हा एक संधी देण्यासाठी आलेला प्रभु आहे. एक मौका और देने के लिए आया है. प्रभु पुन्हा एकदा तुम्हाला संधी देण्यासाठी आलेला आहे. बाइबल बतलाती है दूसरा इतिहास 16 अध्याय. बाइबल सांगते दुसऱ्या इतिहासाचं पुस्तक 16व्या अध्यायामध्ये. इस वचन को आप अच्छी तरह से जानते होंगे लेकिन तो भी पढ़ेंगे. या वचनाला तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने जाणतात तरी सुद्धा आपण वाचूया. दूसरा इतिहास सेकंड क्रॉनिकल 16 चैप्टर वर्स 9 पद को पढ़ेंगे. आणि दुसरे इतिहासाचा 16वा अध्याय आणि वचन 9 आपण वाचणार आहोत. देख यहोवा की दृष्टि सारी पृथ्वी पर इसलिए फिरते रहती है जिसका मन उसके ओर निष्कपट रहता है. उनके सहायता में वो अपने सामर्थ को दिखाएं. आगे लेकिन तुमने इसमें मूर्खता किया है, इसलिए आपसे तो लड़ाइयों में फंसा रहेगा. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढाया लागणार. हिंदी अनुवाद बहुत सुंदर है आणि हिंदीचं जे भाषांतर आहे खूप सुंदर आहे. इसलिए लड़ाई में फंसे रहेगा क्यों वो मूर्ख रह गया है. आणि तू लढाया मागून लढायामध्ये तू गुंतलेलाच राहणार कारण तू मूर्खतेमध्ये फसलेला आहे. God is looking for somebody देव कोणाकडे तरी पाहत आहे through whom he can exhibit his power. ज्याच्याद्वारे त्याला आपलं सामर्थ्य प्रकट करता येईल. He is roaming around and looking for somebody. आणि तो इकडे तिकडे फिरत आहे आणि पाहत आहे कोणतरी मला भेटावा. कोल्हापुर इलाका में आप क्यों नहीं हो सकते हैं? आणि कोल्हापूरच्या या इलाक्यामध्ये तुम्ही का असणार नाही? परमेश्वर आपके अंदर इस प्रकार का प्यास को पैदा करने पाए. परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे एक तहान निर्माण करू दे. हे प्रभु मुझे तेरी तेज को देखने दे. हे प्रभु तुझं तेज मला बघू दे. मूसा को परमेश्वर ने दिखाया था. आणि मोशेला परमेश्वराने दाखवलं होतं. कब दिखाया था मालूम है? कधी दाखवलं होतं माहित आहे? मैं आपको बतलाने के लिए चाहता हूं, दिखाने के लिए चाहता हूं परमेश्वर के वचन के अनुसार. आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो परमेश्वराच्या वचनाला अनुसरून. मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा निर्गमन 40वां अध्याय. निर्गम याचा 40 अध्याय. वहां पर एक बात लिखी गई है आणि त्या ठिकाणी एक गोष्ट लिहिलेली आहे. और एक्सोडस 40th चैप्टर निर्गमन उसका 40वां अध्याय. निर्गम याचा 40 अध्याय. वहां पर मिलाप तंबू का वहां उद्घाटन होता है. आणि त्या ठिकाणी निवास मंडपाचे
उभारणं किंवा उद्घाटन केलं जात आहे. वहां उद्घाटन के लिए वहां लोग तैयार हैं. त्यासाठी उद्घाटनाकरिता लोक तयार आहेत. पहले देखिएगा, पहिल्यांदा पहा 39 अध्याय का 43 पद को पढ़िएगा पहले. आणि पहिल्यांदा निर्गम याच्या 39 अध्यायाचं 43 वचन आपण वाचा. 39:43 आणि 39 अध्याय आणि 43 वचन. तब मूसा ने सारे काम को जिसको परमेश्वर ने उसको दिखाया, जिसको उसने दूसरों को दिया, उसको निरीक्षण करके देखा कि उन्होंने यहोवा की आज्ञा यहोवा के के अनुसार आज्ञा के अनुसार सब कुछ किया है. सब कुछ किया है. और मूसा ने उनका आशीर्वाद दिया. पढ़िएगा. लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिए प्यारों. आणि प्रियानो, माझी गोष्ट थोडी लक्ष देऊन ऐका. परमेश्वर ने मूसा को अपना मिलाप तंबू के डिजाइन और उसका रहने वाला मटेरियल्स और उसके करने वाले का सारे नाप तोप सबको दिखाया. आणि परमेश्वरानं जो निवास मंडप त्याच्याद्वारे बनवायचा होता, त्याकरिता मोशेला सगळ्या गोष्टींचं माप दिलं होतं, साधनं दिली होती, सर्व काही त्याला सांगितलेलं होतं. उसने जो देखा था, जे काही नक्शा त्यानं पाहिलेला होता, पृथ्वी पर आके बसलिएल अहोलियाब जैसे लोगों के ऊपर उसने अपनी बातों को डाउनलोड किया. आणि पृथ्वीवरती आल्यानंतर, खाली आल्यानंतर त्यानं त्या सगळ्या गोष्टी बसालेल आणि अहलियाब सारख्या बुद्धिमान लोकांच्या मनामध्ये त्या सगळ्या डाउनलोड केल्या. बसलिएल और अहोलियाब ने अन्य लोगों को, स्त्रियों को भी लेके उनके अंदर डाउनलोड किया. आणि बसलेल आणि अहलियाब या दोघांनी जाऊन त्या बाकीच्या स्त्रियांच्या मध्ये सुद्धा ते जे काम आणि कसब त्याला करायचं होतं त्या सगळं डाउनलोड केलं. जैसा मूसा ने देखा था, जसं मोशेनं पर्वतावर पाहिलं होतं, जैसा परमेश्वर ने मूसा को दिखाया था, जसं परमेश्वरानं दाखवलं होतं मोशेला, जरा सा 1 इंच का भी फर्क नहीं. 1 इंच पण फरक इकडे तिकडे केला नाही. जैसा परमेश्वर ने दिखाया, जसं परमेश्वरानं दाखवलं, सबको लोगों ने एक दूसरे को बांटते रहा. आणि सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराने दिलेल्या होत्या, एक दुसऱ्याला ते वाटत राहिले, सांगत राहिले. बगल वाला का हाथ पकड़ के आंखों में आंख मिला के देखिए. आणि शेजाऱ्याचा हात हातात घेऊन डोळ्यात डोळे घालून बघा. आपको परमेश्वर दर्शन दिया है? परमेश्वराने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. अगर दिया है, जर दिलेलं आहे, मान लेते हैं, आम्ही मानतो, आपको परमेश्वर का दर्शन मिला है, तुम्हाला परमेश्वराचा दृष्टांत मिळालेला आहे सेवकाई के बारे में, सेवेसाठी, कि आपने किसको डाउनलोड किया है? कुणाला डाउनलोड केला तो दृष्टांत? जो दूसरों को डाउनलोड करने लायक लोगों को आपने डाउनलोड किया. इतरांना डाउनलोड करणाऱ्या लायक असणाऱ्या लोकांना तुम्ही डाउनलोड केलंय? मैंने नजदीक में एक कार्टून देखा था. आणि तुर्तातच मी एक कार्टून पाहिलं होतं. एक 1.5 साल का बच्चा माँ बाप दोनों के बीच में पड़ा लेटा है. आणि एक 1.5 वर्षाचं बाळ आई बापांच्या मध्ये झोपलेलं आहे. बिस्तरा में है तीनों. आणि तिघ पण बेडवरती बिछाण्यात आहे. एक तरफ माँ है, एक तरफ बाप है. एका बाजूला बाप आहे, एका बाजूला आई आहे. बीच में 1.5 साल का बेटा लेटा है. आणि मध्ये 1.5 वर्षाचा मुलगा झोपलेला आहे. और बिस्तरा में ही माँ अपना मोबाइल को लेके क्या क्यों कर रही है. आणि त्यामध्ये त्या बिछाण्यातच आई आपला मोबाईल फोन घेऊन काहीतरी करत आहे. बाप अपना मोबाइल फोन के लेके कुछ करता है. आणि बाप सुद्धा आपला मोबाईल फोन घेऊन काहीतरी करत आहे. बीच में बच्चा पूछता है, आणि मध्ये तो मुलगा विचारतो, मम्मी तो अपना डाउनलोड कर रही है, पापा तो अपना डाउनलोड कर, मुझे कैसा डाउनलोड किया लोग. आणि मम्मी जी आहे ती तिचं डाउनलोड करत आहे, पप्पा जे आहे ते त्यांचं डाउनलोड करत आहेत, मला कसं तुम्ही डाउनलोड केलं ते तरी सांगा. आजकल की दुनिया ऐसी ही है. आजकालचं जगत असंच आहे. हम लोग डाउनलोड करना जानते हैं. आम्हाला सगळ्यांना माहित आहे डाउनलोड कसं करायचं. फॉरवर्डेड 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 फॉरवर्डेड. अरे बाप रे बाप, इतना फॉरवर्ड किया आपने. आणि मग इतरांना आम्ही फॉरवर्ड करतो फॉरवर्ड करतो फॉरवर्ड करतो. अरे बाप रे, इतकं फॉरवर्ड केलं का तुम्ही? आपने किसी से डाउनलोड किया फिर फॉरवर्ड किया. तुम्ही कुणाकडून तरी आलेलं डाउनलोड केले मग फॉरवर्ड केले. आपने क्या डाउनलोड किया, क्या फॉरवर्ड किया, बताइए हमको.
आणि आम्हाला सांगा तुम्ही काय डाउनलोड केलं आणि काय फॉरवर्ड केलं. इसलिए शुरू में ही मैंने आपसे फोन मांगा था, म्हणून सुरुवातीला आल्याबरोबरच मी फोन मागितला होता तुमचा, पासवर्ड बिना फोन मांगा था. आणि पासवर्ड बिना फोन मागितला होता. अगर आपका फोन को लेके मैं आपने जो डाउनलोड किया उसको देखूं, आपने जो फॉरवर्ड किया, तो मैं समझ लूंगा आप कैसा कितना जबरदस्त सेवा कर रहे हैं. आणि जर तुम्ही जे जे काय तुमच्या फोन मध्ये मला आढळेल की तुम्ही काय काय डाउनलोड केले ते मी जेव्हा बघेन आणि काय काय फॉरवर्ड केले ते बघेन ना, मला कळून येईल की तुम्ही किती जबरदस्त सेवा. परमेश्वर में सहायता करने पाए. परमेश्वर आम्हाला मदत करू दे. मूसा ने जो परमेश्वर के पर्वत में जो देखा था उसको दूसरों के अंदर डाउनलोड किया. आणि जे काही मोशेने परमेश्वराच्या पर्वतावरती पाहिलेलं होतं ते येऊन त्याने इतरांच्या मध्ये डाउनलोड केलं. वे अन्य लोगों को डाउनलोड किए. त्यांनी जाऊन इतरांना डाउनलोड केलं. सारे लोग मिलके बनाए. आणि सगळ्या लोकांनी मिळून तयार केला. मिलके बनाए. आणि जेव्हा त्यांनी एकत्र मिळून केलं, तब मूसा देखने के लिए आया. मग मोशे बघायला गेला. बाइबल बतलाती है, बाइबल असे सांगते, हिंदी बाइबल में एक सही शब्द है, मैं नहीं जानता हूं मराठी बाइबल में है कि नहीं, निरीक्षण करने के लिए आया. आणि हिंदी बाइबल मध्ये हा चांगला योग्य शब्द आहे, मराठीत आहे का नाही माहित नाहीये. निरीक्षण करने के लिए आया. निरीक्षण करायला आला. उसको फिर से पढ़िएगा उस वचन को. 39 वचन पुन्हा एकदा वाचा. 43 39 अध्याय 43 वचन. तब मूसा ने सारे काम का निरीक्षण करके देखा. सारे काम का निरीक्षण करके देखा, इंस्पेक्शन करने के लिए आया. कि उन्होंने यहोवा की आज्ञा के अनुसार क्या वे परमेश्वर के आज्ञा के अनुसार या वचन के अनुसार सब कुछ किया है. सब कुछ किया है. बस लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले, ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते. आप आज अपने सेवकाई के बारे में सोचिएगा. आज तुम्ही आपल्या स्वतःच्या सेवा कार्याबद्दल विचार करा. आपका इंस्पेक्शन आप ही खुद कीजिएगा. स्वतःचं परीक्षण तुम्ही स्वतःच करा. क्योंकि परमेश्वर के सामने पेश करना है. कारण परमेश्वराच्या समोर त्याला हजर करावं लागेल. मुझे जो दिखाया गया उसी के अनुसार लोगों ने किया नहीं किया. मला जे दाखवण्यात आलं त्याप्रमाणेच लोकांनी केलं आहे का नाही केलेलं आहे. परंतु मूसा ने देखा, मोशेने पाहिलं, my people understood my vision. माझ्या लोकांना माझा दृष्टांत समजलेला आहे. My people took the vision what God has given me. आणि जो काही दृष्टांत मला दिलेला होता देवानं, तो माझ्या लोकांनी समजून घेतलेला आहे. My people caught the vision as it was said. आणि जसं सांगण्यात आलेलं होतं तसंच तो दृष्टांत माझ्या लोकांनी पकडून धरलेला आहे. Then Moses blessed the people. जेव्हा मोशेने लोकांना आशीर्वाद दिला. Can you tell this process happened in your ministry, in your church? काय तुम्ही सांगू शकता का ही प्रक्रिया तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या सेवा कार्यामध्ये घडताना तुम्ही पाहिलेली आहे का? मैं आपको चुनौती के साथ पूछता हूं. मी तुम्हाला आव्हान करून विचारू इच्छितो. ध्यान से, लक्षपूर्वक, क्या आपके एक एक छोटे छोटे नन्हे मुन्ने बच्चे तक जानते हैं आपके कलीसिया कहां के ओर आगे बढ़ रही है? काय तुमच्या चर्च मधील लहान सहान मुलं बाळ सुद्धा जानतात का की तुमची मंडळी कोणत्या दिशेने पुढे जात आहे? हम तो अपने छोटे बच्चों का क्या कहते हैं? आम्ही आमच्या लहान लेकरांना काय म्हणतो? थोड़ा आराधना के समय में सब बैठो. आणि आराधना असेल त्यावेळेला सगळेजण बसा. पादरी प्रचार करने समय बच्चों का अरे तुम लोग संडे स्कूल में चला जाओ. आणि जेव्हा पास्टर प्रचार करायला येतील तेव्हा म्हणतो अरे तुम्ही सगळे लोक संडे स्कूल मध्ये जावा. और संडे स्कूल में जाके उसको एक ही तस्वीर हमेशा दिया जाता, नूह का बोट. आणि संडे स्कूल मध्ये गेल्यानंतर त्यांना एकच चित्र कायम रंगवायला दिलं जाते, नोहाचे जहाज, तारू. उसी में रेनबो का रंग दो. आणि त्यामध्येच काय करा, त्या सप्तरंगी रंगामध्ये रंग भरा. मेघधनुष्यामध्ये. एक संडे स्कूल के बच्चे से मैंने पूछा था, एका संडे स्कूलच्या मुलाला मी विचारलं, बाबू आज क्या सीखे हैं? आणि बाबू आज काय शिकला? अरे 3 साल से एक ही तस्वीर देता है, रंग देते हैं, बस यही है. 3 साल से. आणि अरे 3 वर्ष झाली एकच चित्र रंगवायला देतात, त्या धनुष्यात रंग भरा आणि त्या जहाजाला रंग लावा. 7 उम्र में शुरू किया, अभी 10 उम्र हो गया, अभी भी रंगवाता है. आणि 7 वर्षाचा असताना सुरू केलं होतं, आता 10 वर्षाचा झालो, ते चित्रच रंगवायला देतात सारखं. संडे स्कूल के बच्चों का आपका दर्शन के बारे में कोई जानकारी नहीं, क्योंकि संडे स्कूल टीचर भी तो वहां बैठती नहीं है, इसलिए आपका दर्शन के बारे में वो भी जानती नहीं है.
आणि संडे स्कूलच्या लेकरांना तुमच्या दर्शनाबद्दल काहीही माहिती नाही, कारण संडे स्कूलची जी शिक्षिका आहे ती स्वतःच तिथं बसत नाही, तिलाच माहित नाही तर त्यांना काय माहित असणार. आपके यूथ लीडर को भी मालूम नहीं, क्योंकि पास्टर प्रचार करने समय यूथ लीडर तब बाहर गप मारने के लिए और एसएमएस देखने के लिए चला गया था. आणि तुमच्या यूथ लीडरला सुद्धा यातलं काही माहित नाही, कारण पास्टर जेव्हा प्रचार करत होते आणि दर्शन सांगत होते ना, त्यावेळेला तो यूथ लीडर बाहेर जाऊन आपल्या मोबाईल मध्ये रंगलेला होता आणि मेसेज वाचत बसला होता. विमेन लीडर के भी मालूम नहीं, क्योंकि आप प्रचार करने से वो तो चाय बनाने के लिए तय, क्योंकि मीटिंग के बाद सबको चाय पिलाना और समोसा खिलाना इसी में लगी गई है. आणि महिला पुढारी जी आहे स्त्रियांमध्ये सेवकाई करणारे, तिला पण काही माहित नाही, कारण ती आता प्रचार सुरू असताना बाहेर जाऊन लोकांना समोसा द्यायचा, चहा द्यायचा, त्या सगळ्या गडबडीमध्ये आपका आहे. प्रचार का सुनने के लिए केवल 65 उम्र से पार किया हुआ बुढ़े लोग बैठा, आज जाएं खल जाएं वैसे ही रहने वाला. तुमचा प्रचार ऐकण्यासाठी केवळ 65 वर्षाच्या वरचे म्हातारे कोतारेच तिथं बसून राहतात. आज जाणार आहे का उद्या तिकीट फाडणार आहे काही कळत नाही. आप प्रचार करते समय वो आधा नींद में ही रहेगा, पूछने से शुगर बढ़ गया साहब. तुम्ही प्रचार करत असताना तो अर्धा झोपलेलाच असणार, आणि जर जाऊन विचारलं ना तो म्हणणार साखर वाढली. आता काय पादरी साहब करू? बीच बीच में हालेलुया कहते हैं क्यों? आणि पास्टर लोक मध्ये मध्ये ओरडतात ना हालेलुया म्हणून. का ओरडतात सांगा? क्योंकि शुगर बढ़ जाए और साखर अजून वाढू दे, शुगर अजून वाढू दे. आंख आधा क्यों बंद करते, पूरा बंद करके बैठो. आणि अर्धे डोळे कशाला झाकतात, सगळेच झाका ना. और एक चर्च में एक आदमी इतना गहरा नींद में हो गया, कराटा मारने लगा. आणि एक चर्च मध्ये एक माणूस इतका गाढ झोपलेला होता ना, तो एकदम घोरायला लागला. बगल वाला उसको थोड़ा डांट के बोला कि सुनिए ना. आणि मग शेजारी बसलेला त्याला एकदम धक्का देऊन म्हटलं की ऐका ना. अरे मैं तो लगा हुआ था, मेरा फोन परमेश्वर से, तो इसलिए ना रिंग रिंग कर रहा था. तुम क्यों या मुझे आणि तो म्हणाला, तो घोरणारा व्यक्ती म्हणाला, अरे परमेश्वराला फोन लावलेला होता ना, त्यामुळे घारघूर रिंग रिंग वाजत होता, तुला कसं कळालं नाही? मैं बार बार लगा रहा था, सारखं सारखं लावत होतं ना फोन, इसलिए लगातार हो रहा था. आणि म्हणून या सातत्यानं आवाज येत होता घारघूर. बीच में रुकता था तो इसका मतलब वो एंगेज था इसलिए. आणि मध्ये मध्ये जिथं मी थांबत होतो ना, घोरायचा बंद होत होतो ना, तो एंगेज लागायचा, म्हणून दुसरं काय कारण. दिस इज अ कंडीशन ऑफ मेनी चर्चेस. हीच परिस्थिती बऱ्याच मंडळांची आहे. लेकिन आखिरी समय में परंतु शेवटी सब खड़े होंगे, सगळे उभा राहतील, खड़े हो के बाहर निकल जाएंगे, आणि उभा राहतील आणि बाहेर जातील. एक और बार पूछे, आणखी एकदा विचारा, आपने क्या डाउनलोड किया? सही, आणि जे काही तुम्ही डाउनलोड केलं असेल, अपना दर्शन को डाउनलोड किया, आपलं दर्शन डाउनलोड केलं, अपना बोझ को डाउनलोड किया, तुमचं बोझ डाउनलोड केला, अपना रणनीति स्ट्रैटेजी को डाउनलोड किया, तुमच्या रणनीतीला डाउनलोड केलं, आपका प्लान को डाउनलोड किया. तुमच्या योजना डाउनलोड केल्या. अगर नहीं, आप बोल दीजिए, और नहीं किए हो, आणि जर तुम्ही केल्या नाही, बोला तुम्ही, बोलिए, सांगा बोलिए, बोलिए. शेजाऱ्या, जर केल्या नाही अगर ना, नहीं किए हो, आणि जर केल्या नसतील ना, तुम्हारे लिए हाय, आणि तुमच्यासाठी हाय. मैं श्राप देने के लिए नहीं आया हूं, इसलिए मैं आप ही लोगों से एक दूसरे को श्राप कर दिया. मैं नहीं, मी तुम्हाला श्राप देण्यासाठी आलेलो नाही, म्हणून एकमेकांमध्ये म्हणायला लावलं, तुमचं तुम्ही श्राप द्या. Do you understand? अभी 40वां अध्याय, आता 40 अध्याय, एक्सोडस 40, निर्गमयाचा 40 अध्याय, 16 पद. 16व वचन. इस प्रकार मूसा ने जो आज्ञा यहोवा ने उसको दी थी उसी के अनुसार किया. 19वां पद, 19 वचन. और उसने निवास के ऊपर तंबू को फैलाया और तंबू के ऊपर उसने ओढ़ने को लगाया, जिस प्रकार यहोवा ने मूसा को आज्ञा दी थी. 22वां पद, और उसने मिलाप वाले तंबू में निवास के उत्तर की ओर बीच के पर्दे से बाहर मेज को लगाया. और 24वां पद, और उसने मिलाप वाले तंबू में मेज के सामने निवास के दक्षिण की ओर दीवट को रखा. जैसा परमेश्वर ने कहा, जैसा परमेश्वर ने कहा, जैसा परमेश्वर ने कहा, जैसा परमेश्वर ने कहा करके 13 बार इस अध्याय में आया. 32वां पद में भी. आणि जर तुम्ही वाचतच गेला तर 32 वचनापर्यंत
जवळजवळ 13 वेळा लिहिलेलं आहे. जसं परमेश्वराने मोशेला सांगितलं, जसं परमेश्वराने त्याला सांगितलं, जसं परमेश्वराने त्याला सांगितलं तसंच त्यानं केलेलं आहे. 34वां पद, 34 वचन. 34. तब बादल मिलाप वाले तंबू पर छा गया मिलाप वाले तंबू पर छा गया और यहोवा यहोवा का तेज निवास स्थान में भर गया. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. 35वां पद भी देखेंगे. आणि 35 वचन पण आपण पाहूया. और बादल मिलाप वाले तंबू पर ठहर गया मिलाप वाले तंबू पर ठहर गया और यहोवा का तेज निवास स्थान में भर गया. निवास स्थान में भर गया. इस कारण मूसा उसमें प्रवेश नहीं कर सका. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करिता येईना. इस तस्वीर को अपना चित्र अपने मन में लाइए. हे जे चित्र आहे ते आपल्या मनामध्ये उभा करा. जैसा परमेश्वर ने कहा वैसे ही किया मूसा ने. आणि जसं परमेश्वराने त्याला सांगितलं तसंच केलं मोशेने. क्वालिटी कंट्रोल भी मूसा ने किया. आणि जे काही क्वालिटी होती किंवा पात्रता होती त्याचं नियंत्रण पण मोशेने लोगों केलं. को उत्साहित करके ऑफरिंग भी बटोरा. आणि लोकांना उत्साहित करून दान आणि अर्पण पण त्यांना गोळा केलं. वो भी मरुभूमि में वो कर सका. आणि हे सगळं त्या मरुभूमीमध्ये त्यानं केलं. जब परमेश्वर के वचन के अनुसार उसने किया. आणि जेव्हा परमेश्वराच्या वचनाला अनुसरून त्यानं केलं परमेश्वर का तेज वहां दिखाई पड़ा. परमेश्वराचं तेज तिथं दिसून आलं. आप अगर परमेश्वर के वचन के अनुसार परमेश्वर के दिखाए हुए बातों के मन में रखते काम करेंगे. जर परमेश्वराने दाखवलेल्या गोष्टी प्रमाणे त्यानुसार जर परमेश्वराच्या गोष्टी मनामध्ये ठेवून जर तुम्ही काम करा परमेश्वर वहां अपना तेज को लाएगा. परमेश्वर त्या ठिकाणी आपलं तेज प्रकट करेल. लेकिन एक और बात को भी भूलना नहीं. आणि एक गोष्ट पण तिथं विसरता कामा नये. जब परमेश्वर का तेज वहां उतरा जेव्हा परमेश्वराचं तेज तिथं उतरलं मूसा का वहां जगह नहीं. मोशेला पण आत जायला जागा नाही. मूसा नहीं कह सकता था मोशे नाही म्हणू शकत मैंने बटोरा आणि मीच सगळं एक उभा केलं. मैंने दिखाया मीच सगळं दाखवलं. मैंने क्वालिटी कंट्रोल किया. मीच याचं नियंत्रण केलं क्वालिटीचं. मेरे लिए तंबू में कोने पर खड़ा कीजिए प्रभु. आणि मला त्या तंबूच्या आतमध्ये एका कोपऱ्याला तरी उभा करा प्रभू. नो नाही आउट. बाहेर. परमेश्वर की दया से हम लोग जरूर हमें 1000 से अधिक कलीसियाओं की आवश्यकता है लेकिन 215 कलीसियाएं खड़ा किए. आणि परमेश्वराच्या दयेनुसार कृपेनुसार भवन जरूर आम्हाला 1000 मंडळांची गरज आहे पण 252 मंडळ्या आम्ही उभा करू शकलो. चर्चेस बांधू शकलो. और स्कूल्स को खड़ा किए. आणि स्कूल्स आम्ही उभा राहिले. पॉलिटेक्निक बनाए. आणि पॉलिटेक्निक्स आम्ही उभा केले. आईटीआई बनाए. आईटी बनवले. बड़े बड़े ऑडिटोरियम बनाए. मोठे मोठे ऑडिटोरियम उभा केले. अगर आप बिहार में आके देखें या कहीं जेम्स का काम है वहां जाके देखें. आणि बिहार मध्ये येऊन तुम्ही पाहिलं किंवा जेम्सचं जिथं कार्य आहे तिथं जाऊन तुम्ही पाहिलं कहीं भी एक पत्थर को आप नहीं देखेंगे जिसने खोला, जिसने यहाँ सेक्रेटरी रहा, जो यहाँ प्रेसिडेंट रहा, कुछ नहीं देखेंगे. आणि कुठल्याही इमारतीच्या बाहेर हा दगड तुम्हाला दिसणार नाही बांधकामावरती लिहिलेला अमक्याच्या नावाने तमक्याच्या नावाने सेक्रेटरी अमका होता आणि तो तमका होता आणि त्यांनी उद्घाटन केलं म्हणून. मैंने अपने लोगों को ये सिखा के रखा हूं. मी आपल्या लोकांना हे शिकवलेलं आहे. केवल महिमा उसी को मिले. केवळ महिमा देवाला मिळू दे. किसी मनुष्य का नहीं. कोणत्याही माणसांना नाही. हम लोग 50 साल का एक सावनेर निकाले आणि 50 वर्षानंतर आम्ही एक माहिती पत्रिका सोविनियर लिहिलेला आहे. कहीं भी किसी आदमी का नाम नहीं. त्यामध्ये कोणाचंही नाव नाही. अभी हम एक और सावनेर निकाले हैं. आणि आणखी एक पत्रिका आम्ही काढणार सोविनियर जो हमारा सोशल वर्क का. आणि ते आमच्या सामाजिक कार्याबद्दल असेल. कहीं भी ये नहीं किसने बनाया, किसने दान दिया, किसने इसको खोला, कुछ नहीं. आणि त्यामध्ये कुठंही लिहिलेलं नाही की हे कुणी निर्माण केलं, कुणी दान दिलं, कुणी परिश्रम घेतलं, काहीही नाही. मैं अपने दल को ये सिखा के रखा हूं. मी माझ्या दळाला माझ्या टीमला हे शिकवलेलं आहे. हम अपनी महिमा का इंतजार नहीं करेंगे. आणि आम्ही
स्वतःच्या गौरवाची वाट कधीच बघणार नाही. हमारी एक ही विचार आणि आमचा एकच विचार आहे, केवल परमेश्वर की हो, केवळ परमेश्वराची महिमा हो, केवल परमेश्वर की महिमा हो, केवळ परमेश्वराचं गौरव होऊ दे. अगर आप अपने सेवकाई में परमेश्वर की महिमा का हाथ को देखने के लिए चाहते हैं, जर तुमच्या सेवा कार्यामध्ये परमेश्वराच्या तेजोमय हात तुम्हाला पाहायचा असेल, आज आपको कई निर्णय को लेना पड़ता होगा. आज तुम्हाला वेगवेगळे निर्णय घेणं भाग पडत असेल. हे प्रभु, हे प्रभू, मेरे अंदर उस प्यास को पैदा कर, माझ्या आतमध्ये ती तहान निर्माण कर. मैं तेरे तेज को देखने के लिए चाहता हूँ. माझी इच्छा आहे की मी तुझं तेज पाहावं. आपकी प्रार्थना ये रहने पाए, तुमची प्रार्थना हीच असू दे. तेरे तेज के द्वारा मैं मनुष्यों को पकड़ने पहचानने वाले होने पाऊं. आणि तुझ्या तेजाच्या द्वारे मी माणसांना ओळखणारा असा बनू दे. मैं तुझसे प्राप्त करने पाऊं दर्शन को, मी तुझ्याकडून ते दर्शन प्राप्त करू दे. मैं दूसरों के ऊपर उसको उतारने पाऊं. आणि इतरांच्या मध्ये मला ते उतरू दे. जो छोटे छोटे बच्चे तक वो पहचानने पाए, आणि लहान सहान बाळांपर्यंत सुद्धा त्याची ओळख होऊ दे. मेरे दल में क्यों न हो, मेरे साथ कलीसिया में क्यों न हो, आणि माझ्या गटातील लोक का असेनात आणि मंडळीतील लोक का असेनात, बच्चे बच्चे जाने हमारा दर्शन क्या है. प्रत्येक मुलाला माहित होऊ दे की आमचं दर्शन काय आहे. सारे लोग मिलके हम काम करें. सगळे लोक आम्ही मिळून काम करू. आखिरी में हम ये कहने पाए, शेवटी आम्ही असं म्हणू शकू, कभी नहीं कहने पाए कि मैंने बनाया, कधीच असं म्हणता कामा नाही की मी उभा केलंय, मैंने ज्यादा मेहनत किया, मी जास्त परिश्रम केलं. ये नहीं, केवल तेरी महिमा हो. आणि हे असं म्हणता कामा नाही, केवळ तुझी महिमा हो. अगर इस प्रकार निर्णय लेने के लिए अगर आप तैयार हैं, जर अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल, मैं ये सब फर्स्ट सेशन को, आज के फर्स्ट सेशन को मैं यहाँ अंत करने के लिए चाहता हूँ. आज सकाळचं हे पहिलं सत्र या ठिकाणी मी अंत करू इच्छितो. मुझे लेट दिया गया था इसलिए मैं लेट अंत कर रहा हूँ. आणि मला उशिरा दिलेलं होतं त्यामुळे मी उशिरा संपवत आहे. 20 मिनट लेट गए थे तब 20 मिनट लेट हूँ. आणि मला 20 मिनिटं उशिरा दिलं, मी 20 मिनिटं उशिरा आहे. अगर आप सचमुच में कहेंगे, जर तुम्ही खरोखरच असं कबूल कराल, ब्रदर अगस्टिन जबकुमार, बंधू अगस्टिन जबाकुमार, हमारी हार्दिक इच्छा केवल यही है, आणि आमची अंतःकरणपूर्वक इच्छा केवळ हीच आहे, मेरे द्वारा, माझ्याद्वारे, मेरे परिवार के द्वारा, माझ्या कुटुंबाच्या द्वारे, मेरे सेवकाई के द्वारा, माझ्या सेवेच्या द्वारे, मेरे कलीसिया के द्वारा, माझ्या मंडळीच्या द्वारे, मेरे दल के द्वारा, माझ्या दळाच्या द्वारे केवल परमेश्वर को ही महिमा मिलना है. केवळ परमेश्वराचीच महिमा होऊ दे. लोग उस महिमा को देखना है, आणि लोकांना ते गौरव पाहू उस दे. महिमा को देखना ते है. गौरव त्यांना पाहू दे. ऐसे कहने वाले असे म्हणणारे केवळ, आप खड़े होकर इस गीत को मेरे साथ गाइएगा. ये बाजा बजाने के लिए तो भाई है, तो एक शब्द को गाएंगे, महिमा तेरी ही हो, आणि प्रताप असे भी म्हणणारे तेरा ही हो, स्तुति और प्रशंसा तुझे मिले हमेशा. केवळ असे म्हणणारे लोक आपल्या जागेवरती उभा राहून माझ्या सोबत हे गीत गाऊन म्हणूया की महिमा केवळ तुझी होऊ दे, प्रशंसा केवळ तुझी होऊ दे. लेकिन मैं आपसे कहवाने के पहले, सब कोई तो खड़े हैं, लेकिन आप एक और बार जांच लें. आणि तुम्ही हे गीत गाण्याच्या अगोदर सगळे लोक तर जरूर उभे आहेत, पण गीत म्हणण्याआधी ही गोष्ट जरूर तुम्ही जाणून घ्या. अगर अभी तक आपने अपना दर्शन को दूसरों तक पहुंचाया नहीं, जर आतापर्यंत तुमचा दृष्टांत तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवला नसेल, आपके साथ रहने वाले, काम करने वालों को अगर आपका दर्शन की जानकारी नहीं, तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांना जर तुमच्या दर्शनाची जर जाणीव नसेल, अगर वे नहीं जानते हैं क्योंकि आपने उनको बताया नहीं, अगर बताया भी तो साफ नहीं बताया, अगर साफ बताया उनको समझ में नहीं आया, आणि जर तुमच्या बरोबरच्या लोकांना माहित नसेल यासाठी की तुम्ही त्यांना सांगितलंच नाही, जरूर तुम्ही सांगितलं असेल पण त्यांना कळालं नाही, कळालं असेल पण अजून स्पष्ट झालं नाही, आप उसमें अगर हार चुके हैं, जर त्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला प्रभु से असाल, कहिएगा, प्रभु मैं हारा हूं, प्रभूला म्हणा की प्रभू मी हारलेलो आहे, मुझे सहायता कर, मला तू सहायता उस कर, तेज को लौटा दे, तू ते तेज मना जो कलीसिया में होना चाहिए वो तेज को लौटा दे, मंडळीमध्ये असणारं ते तेज मला परत दे. मैं समर्पणता के साथ, आंसुओं के साथ तेरे पास आता हूं, आणि मी या सकाळच्या समयी अश्रूंसह तुझ्या समोर येतो. महिमा तेरी ही हो, प्रताप भी तेरा ही हो, महिमा तेरी ही हो, प्रताप भी तेरा ही हो, स्तुति और सन्ना और प्रशंसा
मिले तुझे प्रभु जी। स्तुति और सन्ना और प्रशंसा मिले तुझे प्रभु जी। आराधना हो, आराधना हो, आराधना हो, आराधना हो मेरे प्रेमी यीशु ही की, मेरे प्रेमी यीशु ही की।